Yes, we are now live on Facebook आणि आपला आता 17ला पण सुरू करूया. 8:05 होत आहेत आणि शब्दांकनचा 79व सत्र हे आपण आता सुरू करतोय आणि अर्थातच शब्दांकनचं प्रत्येक सत्र स्पेशल राहिलेलं आहे आणि मला बऱ्याचदा हे वाक्य मी एकदम कॉमनली म्हणतो की ध्रुव नॉलेज सोसायटीने ज्या विचारांनी शब्दांकन सुरू केलं त्याचं असं दर सेशनला ज्या वेळेला मला असं वाटतं की याचसाठी केला होता 8 तास आपण याच कारणाकरता केलेलं आहे. आजचा विषय मगाशी पण अनौपचारिक बोलण्यामध्ये पण चिन्मयच्या तोंडून आलं की विषयाचं महत्व आहे ग्रेटा थनबर्ग आणि मला वाटतं मगाशी आधी मी तो थोडा एक संदेश शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये उर्दू शायर म्हणतो की आने वालों के लिए भी कोई दरिया छोड़ो प्यास उनकी भी तो तकदीरों में लिखी होगी. आणि अर्थातच हा जो विषय आहे पर्यावरणाचा आणि सस्टेनेबल शाश्वत विकासाचा तो अशाच अर्थाने आहे की येणाऱ्या पिढ्यांकरता आपण काही ठेवणार आहोत की नाही मागे आपण संकुचित दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. जेव्हा ग्रेटा थनबर्ग ने हा आवाज उठवला स्वीडनच्या पार्लमेंट समोर आणि त्यावेळेला ते सुरुवात करताना ती एकटीच होते आणि नंतर अनेकांनी तो आवाज उचलून धरला आणि त्याचा सगळा मला वाटतं विषयाचं महत्व आणि गांभीर्य हे सगळ्या जगाला ते पटलं आणि येणाऱ्या पिढीने मुलांनी आमच्या भविष्यासाठी तुम्ही काय करता किंवा तुम्ही आम्हाला उत्तरदायी आहात अशा प्रकारचं ठणकावून सांगण्याची कदाचित पहिलीच वेळ असेल एवढ्या मोठ्या संख्येने आणि जगाला त्यामुळे त्याचं भविष्य ज्यांच्या कडे आपण बघतो आहोत प्रत्येक देश असेल किंवा समाज म्हणून असेल त्या समाज घटकाचं गांभीर्य त्यांना जे कळलेलं आहे ते अर्थातच त्याच्यामुळे पॉलिसी मेकर्स आपण त्याची नोंद घेणं हे आवश्यक ठरलं. त्याच्यासाठी एक इकोसिस्टम पूर्ण चालू राहिली वापरली गेली आणि ग्रेटा थनबर्गच्या विचारांचा प्रसार कसा होईल याकडे लक्ष दिलं गेलं. मला वाटतं आपला अधिक वेळ न घेता मी चिन्मयला विनंती करतो की तुम्हाला हाक ऐकू येते का ग्रेटाची असा पुस्तकाचं नाव देऊळगावकरांनी दिलेलं आहे. समर्पक असं टायटल आहे पण त्याचा बद्दल अधिक चर्चा आता चिन्मय आपल्या समोर सादर करेल. चिन्मय. सर माझा माईक चालू आहे का? हो चालू आहे, व्यवस्थित ऐकू येतोय. माझा आवाज येतोय ना? एकदम व्यवस्थित. येस. ओके. सुरुवात करतोय विषयाला. हे 2 वाक्य का आली याचा अंदाज तुम्हाला सेशनच्या शेवटी येईल म्हणून ही 2 वाक्य विचारली आहेत. तर सुरुवात करतोय आजच्या विषयाला. माझ्या समोर हे एक जे पुस्तक म्हणूयात किंवा एक ओळख एका व्यक्तीची म्हणूयात किंवा एखादा अनौपचारिकरित्या तिच्याबद्दल केलेलं एक टिपण म्हणूयात. कारण औपचारिकरित्या केलं असतं तर त्यामध्ये अनेक संदर्भ देऊळगावकरांनी कदाचित वगळले असते. सो एक प्रकारे अनौपचारिक रीतीने केलेलं टिपण म्हणूयात असं हे माझ्याकडे काही दिवसांपूर्वी पडलं. योगायोग बघायचा तर म्हणजे हा विचित्र म्हणावा किंवा वेगळा म्हणावा असा योगायोग म्हणजे तुमच्या वातावरणामध्ये एक करोना नावाची महामारी पसून राहिलेली. या महामारीमध्ये तुम्हाला कुठेही तुमच्या मुवमेंटवरती किंवा कुठेही तुमच्या स्वातंत्र्यावरती आलेली बंधनं आणि या बंधनांच्याच स्वरूपामध्ये तुम्हाला घरात बसून चिंतन करायला लावणारे तुमचे आजूबाजूचे अनेक गोष्टी आणि त्याच वेळेला ही कुठेतरी तुमच्या समोर येते आणि तुम्हाला काहीतरी वेगळाच संदेश देऊन जाते. म्हणजे ज्या वेळेला या पुस्तकाचा विचार होतो त्याच वेळेला तुमच्या आजूबाजूला बसलेल्या गोष्टी आता पर्यावरण हा शब्द ऑलमोस्ट आपल्याकडे इकडे बसलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी ऐकून जाणून जो काही बदल आहे तो बघून माहिती असणार आहे. आपल्याला औपचारिकरित्या शाळेमध्ये शिकवलं जातं बायोटिक फॅक्टर्स अबायोटिक फॅक्टर्स आणि मग इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण त्या तेवढ्याच लेवलला कदाचित संपतात. 9वी-10वी मध्ये तुम्ही काय केलं पर्यावरणाचा अभ्यास हा तुम्हाला लक्षात असेलच. त्याच्यामध्ये आपण फक्त एक विषय पास व्हायचा आहे किंवा क्वालिफाय करायचा आहे 10वी पास करायची आहे हा मुद्दा आहे. हा 9वी-10वीचा मुद्दा का आणला हेही तुम्हाला थोड्या वेळाने क्लिअर होईल. म्हणजे हे जे मी सगळं बोलतोय हे आउट ऑफ एअर बोलत नाहीये. या सगळ्याचा कॉन्टेक्स्ट आपल्याला ग्रेटामध्ये येतो. जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये एन्व्हायरमेंटचा मुद्दा हा येतो आणि त्याच वेळेला काय होतं माहितीये का की आम्हाला सायक्लॉन नावाचा एक नवीन शब्द कळून जातो कदाचित. सायक्लॉन शब्द कळण्याच्या मागे आम्हाला निसर्ग नावाचा एक पॅराडॉक्स दिसतो. म्हणजे कोकणामध्ये निसर्गाने थैमान घातलं. म्हणजे एकेकाळी आम्ही असं म्हणायचो कोकण हा निसर्गाने बहारलेला आहे आणि आता आम्ही असं म्हणतो की कोकण हा निसर्गाने आत्ताच्या घडीला पूर्णपणे डिवास्टेट झालेला आहे जो आहे तो. हा जो पॅराडॉक्स आला निसर्ग या शब्दामधला किंवा हा जो तुमचा एन्व्हायरमेंटचा मुद्दा आला याच मुद्द्याला घेऊन केलेला उहापोह म्हणजे तुमच्या ग्रेटाची हाक. हा झाला त्याचा ही झाली त्याची एक पार्श्वभूमी. आता मुळामध्ये ही ग्रेटा कोण होती जसं सरांनी सांगितलं. एक 8 वर्षाची मुलगी 3री मध्ये असताना क्लायमेट चेंज नावाची कन्सेप्ट पहिल्यांदा वाचते.
ज्याला आपण तुमची जागतिक जी बदल हे असलेली जी काही रूपकं आणि मग त्याच्यातनं येणारे तुमचे पूर किंवा अन्य जी काही प्रतीकं, या सगळ्यांबद्दल तिला जाणीव होते जेव्हा ती 8 वर्षाची असते. अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक वैज्ञानिक, अनेक तुमचे अभ्यास गट, अनेक तुमचे अभ्यासक, या सगळ्यांच्याकडनं आलेले इशारे, या सगळ्यांनी दिलेली त्याबद्दलची माहिती ही ती तिच्या मेंदूमध्ये स्टोअर करत जाते. पण नंतर तिच्या लक्षात येतं, की ही माहिती आपण वाचत तर जातोय, पण या माहितीवरती प्रोसेसिंग करण्याची आपल्याला फक्त गुळगुळीत आश्वासनं दिसतात. म्हणजे तुमच्याकडे गुन्हेगारी आहे, तर हो गुन्हेगारी संपली पाहिजे, हे गुळगुळीत आश्वासन झालं. पण कोणीच खरा गुन्हेगार संपवायला बघत नाहीये, अशा प्रकारचा एक विरोधाभास तिच्या मनामध्ये तयार होतो. हा विरोधाभास जेव्हा तिच्या मनामध्ये तयार होतो, तेव्हा ती विचार करते, की आपल्याला याच्यावरती काही ना काही अजून रिसर्च म्हणा किंवा अजून त्याच्यावरती आपल्याला माहितीही मिळाली पाहिजे. त्यातनं ती झपाटते आणि तिला जे वाचता येईल, जे बघता येईल, जे अनुभवता येईल, ते करायला सुरुवात करते. मग तिच्या हे लक्षात येतं, की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे सगळ्यांनी मांडून ठेवले. पण कोणीच तुमच्या सोल्युशन बद्दल डायरेक्टली बोलत नाही किंवा सोल्युशन द्यायचं म्हटलं तर मध्येच म्हणजे एक रेफरन्स पुस्तकामध्ये उडता असा आलेला आहे, की जेव्हा आपण शाश्वत विकास म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, याची व्याख्या आपण कशी करतो एक्झॅक्टली? आत्ताच्या पिढ्यांना पुरेल इतक्या संसाधनांचा वापर करून पुढच्या पिढ्यांसाठी संसाधनं उपलब्ध करून देणं. साध्या भाषेमध्ये म्हणायचं तर म्हणजे विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग फ्युचर्स ऑफ नेक्स्ट जनरेशन्स असा आपण मुद्दा म्हणतो. याचा साधा सरळ सोपा अर्थ असा आहे, की आत्ताच्या पिढ्या गिव्ह अप करणार नाहीयेत. हा मुद्दा जेव्हा तुमच्याकडे सांगितला जातो, तेव्हा तिच्या लक्षात येतं, की या प्रॉब्लेम काय आहे? किंवा तेव्हा तिच्या लक्षात येतं, की या प्रॉब्लेमला आपण सोल्युशन छोट्या-छोट्या मार्गांनी काढत जाऊ शकतो. म्हणजे तुमचे जे डॉट्स आहेत, ते जर आपण कनेक्ट करत गेलो, तर आपल्याला काहीतरी हाती लागेल हे ती बघते. मग त्याच्यानंतर ती कुठेतरी फुटप्रिंट्स, ज्याला आपण कार्बन फुटप्रिंट्स म्हणतो किंवा वॉटर फुटप्रिंट्स, जे शब्द आपल्याला वाचून ऐकून माहिती असतील, याच्याबद्दल ती अभ्यास करायला लागते. जेव्हा तिच्या हे लक्षात येतं, की अरे कार्बन फुटप्रिंट्स आपल्या घरात सुद्धा निर्माण होत आहेत, तेव्हा ती घरातल्यांची पूर्णपणे जी एक दिनचर्या म्हणा किंवा घरातल्यांची एक पूर्णपणे एक तुमची लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवन पद्धती ज्याला आपण म्हणतो, ही बदलून टाकते. दिनचर्या मी शब्द अशासाठी वापरला, की तिच्या वडिलांना मांसाहार करणं खूप जास्त पसंत असतं. पण मुद्दा असा येतो तिच्यासमोर, की सर्वात जास्त जे फुटप्रिंट्स आहेत, ते तुमच्या मॅक्सिमम नॉन व्हेजिटेरियन जेवणातनं किंवा त्या फूड कन्झम्पशनमधनं येत आहेत. हे जेव्हा रिसर्चमधनं तिच्या समोर येतं, तेव्हा ती वडिलांची नॉन-व्हेज जो कन्झम्पशन आहे, हा ऑलमोस्ट नीलवरती आणते. तिची आई जी आहे, ती एक ऑपेरा सिंगर आहे. तिची आई ज्यावेळेला ऑपेरा सिंगर म्हणून काम करतीये, तेव्हा तिला देशामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि कधी-कधी आंतरदेशीय सुद्धा प्रवास करावा म्हणजे ज्याला आपण बाकीच्या देशांमध्ये किंवा तिकडचे जे तुमचे आसपासचे देश आहेत, या ठिकाणी सुद्धा प्रवास करायला लागतोय. जेव्हा तिला लक्षात येतं, की विमानातनं सर्वात जास्त उत्सर्जन होतंय तुमच्या CO2चं, तेव्हा ती आईला सांगते, की जिकडे तुमची रेल्वे जाते किंवा जिकडे तुमची बोट जाते किंवा जिकडे तुमच्याकडे अशा प्रकारची पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, ज्याच्यातनं तुमचं CO2 एमिशन कमी आहे, अशाच ठिकाणचे कार्यक्रम यापुढे तू फक्त करायचे. त्यामुळे त्या आईला अनेक कार्यक्रमांना मुकावं सुद्धा लागतंय. पण तिचा जो हा मुद्दा असतो, तो मुद्दा ते मान्य करतात. ग्रेटाला अजून एक बहीण आहे बीटा नावाची. ती त्याच्याबद्दल पण या पुस्तकामध्ये थोडासा रेफरन्स आपल्याला आहे. ग्रेटा आणि बीटा. बीटा ही ग्रेटापेक्षा 3 वर्षांनी लहान असलेली आपल्याला तिकडे सांगण्यात आलेली आहे. ही जी ग्रेटा आहे, ही ग्रेटा नंतर या प्रोग्राम्समधनं इतकी एक प्रकारचं ज्याला आपण व्यथित म्हणूयात, ही होते, की ॲस्पिंजर सिंड्रॉम नावाचा सिंड्रॉम एक आजार तिला जडतो. आता हा ॲस्पिंजर सिंड्रॉम किंवा या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये होतं काय, एककल्लीपणा वाढतो. एकाच गोष्टीकडे परत-परत बघण्याचा हेकेखोरपणा वाढतो. आता इकडे हेकेखोरपणा शब्द अदरवाईज आपण निगेटिव्ह टर्म्समध्ये जरी वापरत असलो, तरी इकडे ग्रेटाच्या बाबतीमध्ये ती स्वतः मान्य करते, की माझ्या बाबतीमध्ये माझा आजार हा एक प्रकारचा वरदान ठरलाय. कारण जसं मगाशी विनोद सरांनी सांगितलं, की तिचं जसं एक पद्धतीचा फोकस वाढत होता किंवा तिची जशी एक लोकप्रियता वाढत होती, तसं तिच्यावरती उचलले जाणारे जे आक्षेप होते किंवा साशंकता होती, ती सुद्धा वाढत होती. अनेक आरोप तिच्यावर असे झाले, की ही एका कोणत्यातरी मोठ्या शक्तीचा म्हणजे ज्याला आपण एक मोठी कोणतीतरी थिअरी म्हणूया किंवा एक काहीतरी हिच्या कडनं किंवा ही मीडियम आहे, की जिच्या थ्रू आपल्याला एक खूप मोठी कॉन्स्पिरसी बघायची आहे आणि त्याचं ती एक टोक आहे. असं जेव्हा तिला सांगण्यात आलं, तेव्हा तिने या स्वतःच्या आजारपणाचा उल्लेख परत एकदा केलेला आहे. आजारपणाचा उल्लेख करताना त्याचा तिला फायदा कसा झाला आणि ती कशी या गोष्टींकडे जास्त आकृष्ट झाली, हे पण तिने सांगितलेलं आहे. सप्टेंबर 2019 मध्ये ग्रेटाचं जे झालं, ते ग्रेटाचं शेवटचं टोक होतं. पण त्याच्या आधी जी ग्रेटा बनली, ती ग्रेटा बनण्याच्या मागे सुद्धा अनेक इव्हेंट्स रिस्पॉन्सिबल होते. त्या गोष्टींना सुरुवात करतोय. हा ग्रेटाचा साधा परिचय होता. आता ग्रेटाच्या एकूण इतिहासावरती किंवा ग्रेटा कुठून आली, ग्रेटाचा जन्मच कुठून झाला, हा मुद्दा त्याच्यावरती येतोय. स्वातंत्र्य आणि समानता या मूल्यांसाठी मानवाचा पाठपुरावा हा अनेक शतकांपासून चालू आहे. परंतु लांडग्यांना संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे शेळ्यांचा पूर्ण विनाश होय. आयझा बर्लिन ज्या पॉलिटिकल थिअरिस्ट आहेत त्यांच्या बोलण्यातनं आलेला हा तुमचा मुद्दा आपण येतो.
त्याच्या पुढचा एक पॅराग्राफ आहे ज्यातनं या पुस्तकाची रादर मला आज प्रस्तावना करायची आहे. निसर्गाने मुक्त हस्ते सर्व काही बहाल केले आहे, असे एक नयन मनोहर गाव होते. सारे काही ठीकठाक चालले होते. अचानक घडी बिघडली. विचित्र आजाराने त्या भागाला घेरले. एकाएकी अनेक पक्षी मरून पडू लागले. कित्येक पक्ष्यांना उडताच येईना. अनेक पक्ष्यांचे कूजन थांबले. त्या वसंत ऋतूत सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट थांबला. वसंत तसाच होता, नव्हता तो केवळ पक्ष्यांचा आवाज. स्मशान शांततेचा वाणी हरवलेल्या केविलवाण्या पक्ष्यांच्या सान्निध्यात मूक जीवघेणा वसंत. ही जी आत्ताची सुरुवात आहे, ही सुरुवात म्हणजे सायलेंट स्प्रिंग, राशेल कार्सन यांच्या पुस्तकाची सुरुवात आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ग्रेटाला सुरुवात करतो, तेव्हा या विषयावरती जो तुमचा पायोनियर पॉइंट होता, ज्याच्यातनं तुमचा हा सगळा मुद्दा आला, त्या पुस्तकाची सुरुवात या ठिकाणी इकडे तुम्हाला दिलेली दिसते. त्याच्यानंतर मग सायलेंट स्प्रिंगच्या नंतर त्यांनी बाकीच्या गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. म्हणजे तुमचे एकूणच जे काही आपण प्रोटोकॉल्स बघतो, म्हणजे क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील. म्हणजे मुळात एक गोष्ट सांगतो, हे पुस्तक फक्त ग्रेटाबद्दल नाहीये. हे पुस्तक ग्रेटाबद्दल आहे पहिल्या 2 ते 3 प्रकरणामध्ये. पुढच्या 3 प्रकरणामध्ये हे पुस्तक आहे एकूण एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स बद्दल आणि शेवटच्या पॉईंटमध्ये परत एकदा ग्रेटाची जे काही आत्ताची ही जी एक प्रकारची लोकप्रियता किंवा ग्रेटाचं एकूण जे काही कार्य आहे याच्याबद्दल हे पुस्तक कमेंट करतं. सो हे जे पुस्तक आहे हे या दोन्ही गोष्टींवरती फिरतंय, की एक एन्व्हायरमेंट वरती पण फिरणार आहे हे पुस्तक आणि हे पुस्तक ग्रेटावरती पण फिरणार आहे. सो पहिल्यांदा आपण त्यातला एन्व्हायरमेंट अस्पेक्ट जाणून घेऊयात आणि मग आपण ग्रेटाकडे येऊया. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे ज्या काही पुढच्या कॉन्फरन्सेस झाल्या त्याच्याबद्दल, म्हणजे क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा तुमच्याकडे रिओची कॉन्फरन्स, स्टॉकहोमची कॉन्फरन्स, अशा सगळ्या गोष्टींबद्दल त्यामध्ये चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. या पुस्तकांमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट जी दिलेली आहे ती तुमच्याकडे तुमची अर्थ समिट ज्याला आपण म्हणतो, वसुंधरा परिषद ज्याला आपण म्हणतो, जोहान्सबर्ग 2002चा जो मुद्दा आपण बघतो, त्यावेळेचा मुद्दा त्यांनी इकडे दिलेला आहे, की या ठिकाणी त्यांच्याकडे स्पष्टपणे 2 गट पडले, की एक गट अशा देशांचा ज्यांच्याकडे या उत्सर्जनाचा एक ओनस म्हणतो आपण, किंवा एक खरं तर त्यांची ही केलेली कृती होती ज्याद्वारे या गोष्टी वाढत होत्या, आणि एक देश असा किंवा एक गट असा देशांचा जो कायम गरीब किंवा विकसनशील मध्ये होता, ज्यांना त्या उत्सर्जनाची गरज होती, ज्यांना ते करून आपल्याला एका लेवलच्या पुढे जायचं होतं. परंतु जेव्हा हे डेव्हलप कंट्रीज अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लॉइट करायचं एक मूड मध्ये किंवा एका मोड मध्ये होत्या, त्यावेळेला त्या डेव्हलपिंग कंट्रीजवरती कशा प्रकारे बंधनं घालता येईल याचा मुद्दा आला. याच्याच मध्ये कुठेतरी इनडायरेक्टली रेफरन्स येतो तुमच्या कार्बन क्रेडिट्सचा. जसं मी मगाशी म्हटलं, की ग्रेटा बोलताना कुठेतरी सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या कन्सेप्टला सुद्धा काउंटर करते, तसंच कार्बन क्रेडिटला सुद्धा या पुस्तकातनं एकूण आपण काउंटर करण्याचा प्रयत्न केलाय. कार्बन क्रेडिट्स म्हणजे सुद्धा काय होतं, तुमची आत्ताची कार्बन एमिशनची लेवल आपल्याला स्थिर ठेवायची आहे. मग ही लेवल जर तुम्हाला स्थिर ठेवायची आहे, तर जे कार्बन एमिट करत नाहीत त्यांच्याबरोबर कार्बन एमिट करणाऱ्या देशांनी काही करार करणं अपेक्षित आहे. त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काही भरपाई देणं अपेक्षित आहे, आणि आपली जी कार्बन लेवलची पातळी आहे जी तुमच्याकडे आता होती तीच कायम ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे जो आहे रे आहे त्यांनी आहे रे कसं राहील हे बघणं, आणि जो नाही रे आहे त्याला आपल्यावर डिपेंडेंट बनवणं, हा सुद्धा एक मुद्दा तुमच्याकडे इकडे मांडण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स तुमच्याकडे या जोनासबर्ग समिटमध्ये येतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो कोपनहेगन समिटचा. कोपनहेगन समिटमध्ये 2009 मध्ये आपल्याला हा जो मुद्दा आला, याच्यामध्ये अमेरिकेने स्पष्टपणे सांगितलं. त्या कोपनहेगन समिट महत्वाचं का होतं, त्याच वर्षी बराक ओबामा इलेक्शन जिंकून पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनत होते. हे जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनत होते तेव्हा त्यांची ही पहिलीच जागतिक स्तरावरची हवामान परिषद होती. ही जेव्हा परिषद होती तेव्हा त्यांना जास्तीत जास्त गोष्टी या अमेरिकेच्या बाजूने वळवायच्या होत्या. त्याच वेळेला विकसनशील राष्ट्र ही मात्र या गोष्टींच्या संपूर्णपणे विरोधात चड्डू ठोकून होती, आणि त्याच वेळेला तुमच्याकडे भारताने सुद्धा भूमिका ही बदलती घेतली होती. पुढे काय झालं माहिती का, तुमच्याकडे त्यावेळेचे आयपीसीसीचे अध्यक्ष म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो, पचौरी नाव ऐकलं असेल त्यांचं. सो हे त्यावेळेचे तुमचे अध्यक्ष होते. या अध्यक्षांनी ज्या वेळेला काही संकेत मांडले तेव्हा त्यांना तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये क्रिटिसाइज केलं गेलं, एजंट म्हटलं गेलं डेव्हलपिंग कंट्रीजचा. ही इंटेन्सिटी इतकी होती की मनमोहन सिंग जे तत्कालीन प्रधानमंत्री होते भारताचे, यांना पचौरी यांचा डिफेंड करण्यासाठी किंवा त्यांची बाजू लावून देण्यासाठी तिकडे मैदानामध्ये उतरावं लागलं होतं. ह्याच्यातनं पुढे जाताना पुढच्या वर्षी झालं असं, की आपल्याला युरेनियमचा तुटवडा जाणवत होता. ज्यावेळेला आपल्याला युरेनियमचा तुटवडा जाणवत होता, आपल्याला अमेरिकेने एक ऑफर दिली. आम्ही तुमच्या बरोबर अणुकरार करायला तयार आहोत. आम्ही तुमच्या बरोबर 1 to 3 न्यूक्लिअर अग्रीमेंट करायला तयार आहोत. बदल्यामध्ये करायचं एवढंच आहे, कोपनहेगन समिटला कान्कुन परिषदेमध्ये अशा पद्धतीने बदलायचं ज्या पद्धतीने अमेरिकेला हवंय. आपण ती गोष्ट मान्य केली. ते किंवा तुमच्या डर्बनमध्ये पुढे त्याच्यानंतर जो रेफरन्स येतो, ते डर्बनमध्ये सुद्धा आपण ही गोष्ट ऍक्सेप्ट केली, आणि ही गोष्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर आम्हाला एक साइडला जे आम्हाला पाहिजे ते रॉ मटेरियल मिळालं, आणि दुसरीकडे अमेरिकेला त्यांना पाहिजे तसा
एक प्रकारे ज्याला आपण म्हणजे टेलर मेड म्हणूयात किंवा कस्टम मेड म्हणूयात, असा प्लॅन मिळाला. या प्लॅनला जेव्हा भारताची मंजुरी मिळाली, तेव्हा तुमची बाकीची विकसनशील राष्ट्र ही सुद्धा भारताची एक प्रकारे ओढायला लागली. ह्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी 2015चा तुमचा एकूण जो काही करार आहे, पॅरिस करार आणि या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स तो तिकडे दिलेला दिसतोय. या सगळ्या पॅरिस कराराच्या वाटाघाटी किंवा त्या सुरू होण्याच्या पूर्वी किंवा त्याच्या आधीच्या गोष्टी या सगळ्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी परत एक कमेंट केलेली आहे. 2009चा करार जसा ओबामांसाठी महत्वाचा होता, तसा 2015चा करार ओबामांसाठी महत्वाचा होता. 2009चा करार अशासाठी महत्वाचा होता, की तो पहिला करार असणार होता आणि 2015चा करार अशासाठी महत्वाचा असणार होता, कारण तो शेवटचा करार असणार होता. मग त्यावेळेला तुमच्या जगाकडनं काय अपेक्षा होत्या आणि मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे कशा पद्धतीने आपण जे मूल्य किंवा त्याच्यामधला अर्थ असे दोन वेगवेगळे शब्द त्यांनी वापरलेत. मूल्य आणि अर्थ हे दोन्ही अर्थाने आपल्याला बघायचे आहेत, इकॉनॉमी पण आणि एन्व्हायरमेंट पण. सो मग त्याच्यामध्ये त्यांनी जे आपण जो ग्रीन क्लायमेट फंड वगैरे म्हणतो, हरित निधी वगैरे आपण निर्माण करण्याचा मुद्दा बघितला किंवा तुमच्याकडे एकूण जे 1.5 डिग्रीचा मुद्दा आपण परत एकदा आणला 2030 पर्यंत, म्हणजे पुढच्या 10 वर्ष आजपासून जर आपण बघितली तर तिथपर्यंत आपण काही कमिटमेंट्स दिल्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या तिकडच्या समिटमध्ये झाल्या. त्याच्यानंतर या गोष्टी तुमच्या संपल्या आणि तिकडून तुमच्याकडे एका वेगळ्या प्रकारच्या गोष्टीला सुरुवात होणार होती. 2018 मध्ये डिसेंबरमध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील एका बंद केलेल्या कोळशाच्या खाणीवरच जागतिक हवामान परिषदेचे आयोजन केले गेले. एकीकडे आपण जागतिक हवामान परिषदेचा मुद्दा आणतोय. कोळसा जो तुमचा सर्वात जास्त अशा प्रकारे पर्यावरण प्रदूषक आहे असं आपण मानतोय. असं असताना एका बंद केलेल्या खाणीवरती हे आयोजन करणं, याचा अर्थ तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देणं हाही मुद्दा आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही या गोष्टींना इग्नोर करतोय हे सांगण्याचाही एक प्रयत्न आहे. असा ज्यावेळेला तुमच्याकडे हा प्रयत्न केला त्या पद्धतीने महत्वाची ठरली असं लेखक तिकडे मांडतात. त्यानंतर कार्बन ट्रॅकर इनिशिएटिव्हचा मुद्दा त्यांनी तिकडे आणलेला दिसतो या तुमच्या परिषदेमध्ये. त्याशिवाय शेल कंपन्यांच्या राजकारणाबद्दल त्यांनी थोड्याशा 1-2 कमेंट्स तिकडे केलेल्या तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर मग तुमच्या या सगळ्या बॅकड्रॉपच्या अंडर तुमच्याकडे ग्रेटाचा कुठेतरी जन्म होतो. आता ग्रेटाचा जन्म होताना जसं विनोद सरांनी मगाशी सांगितलं, की ही ग्रेटा जन्माला कुठून आली? ग्रेटा जन्माला आली जेव्हा ही ग्रेटा तुमच्या संसदेच्या समोर जाऊन बसली ठिय्या देऊन. आता मुद्दा असा होता, हे करण्याच्या मागे याच्या आधी रादर या चॅप्टरच्या आधी एका फुलपाखराचे चक्रीवादळ असं ते एका फुलपाखरामुळे चक्रीवादळ असं त्या धड्याचं मुळात नाव आहे. या धड्याच्या सुरुवातीला कृष्णमूर्ती यांची काही वाक्य दिली, ती वाक्य सांगतो आणि ती वाक्य ग्रेटाला कशी तंतोतंत लागू पडतात त्याचा आपल्याला प्रत्यय येईल. निसर्गाशी असलेले नाते तुटताच मानवताही संपुष्टात येते. मग तुम्ही स्वतःच्या नफ्यासाठी वनस्पती असो वा प्राणी, सरोवर असो वा नदी, सर्वांची सर्रास हत्या करत सुटता. तुमच्यामुळे भयग्रस्त झालेला निसर्ग स्वतःचे सौंदर्य आक्रसून घ्यायला लागतो. हा मुद्दा त्यावेळेला त्यांच्याकडे वाक्यांमध्ये येतो. याचीच परिणती जेव्हा ग्रेटा अनुभवते तेव्हा ग्रेटा ग्रेटा बनते. हा मुद्दा आपल्याला तिकडे आता लक्षात घ्यायचा आहे एक एक टप्प्यामधनं. एक 16 वर्षाची मुलगी असते. 23 सप्टेंबर 2019 दिनांक असतो. तुमच्याकडे संयुक्त राष्ट्रसंघाची शिखर परिषद भरलेली असते आणि ती मुलगी जगातल्या सगळ्या राष्ट्रातले जे तिकडे प्रमुख आहेत किंवा जे ते त्यांच्याकडचे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ठणकावून सांगते की माझं किंवा आमचं तुमच्यावर लक्ष आहे. हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा तो मुद्दा येण्याच्या पूर्वीची ग्रेटा म्हणजे कोण ती गोष्ट आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये एक तुमच्याकडे एक जो रेफरन्स मगाशी सरांनी एडवर्ड लॉरेन्स यांचा सांगितला होता. फुलपाखराने एका ठिकाणी पंख फडफवले तर जगाच्या दुसऱ्या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतो असा त्यांनी एक सिद्धांत मांडला होता. कॅओस थिअरी ही ती थिअरी होती जी त्यावेळेला तिकडे मांडण्यात आलेली होती. 20 ऑगस्ट 2018 हा दिवस आहे ज्या दिवशी ग्रेटा जाऊन बसली आपल्या पार्लमेंटच्या बाहेर. पार्लमेंटच्या बाहेर जेव्हा ती जाऊन बसतीये तेव्हा तिच्या एक लक्षात येतंय की आपण नुसतं बोलून उपयोग नाहीये. आता एक मुद्दा मनामध्ये असा येऊ शकतो की हिने पार्लमेंटच का निवडली असावी. तिच्या हे लक्षात येतंय की आतापर्यंत राजकारणी फक्त गोल 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 गप्पा करत आले. राजकारण्यांनी फक्त आपल्याला आतापर्यंत आश्वासन दिलेत, पोकळ आश्वासनं दिलेत. मात्र यामध्ये प्रत्यक्षात काही घडलेलं नाहीये. त्यात होणार असं असतं की सप्टेंबर 2018 मध्ये तिच्याकडे निवडणुका असतात. स्वीडन जो तिचा देश आहे मुळामध्ये त्याच्यामध्ये निवडणुका होणार असतात आणि त्या निवडणुकांमध्ये आपला जो मुद्दा आहे हा मुद्दा स्ट्रॉंगली मांडला जावा किंवा या मुद्द्यावरती आपल्याला काही ना काही गोष्टी आपल्या बाजूने याव्यात. आपला जो हा विचार आहे हा प्रत्यक्षात याव्यात असं तिला वाटत असतं आणि त्यासाठी ऑगस्टमध्ये ती जाऊन बसते तिकडे पार्लमेंटच्या समोर. आता हा मुद्दा महत्वाचा का ठरतो? शाळा बुडवणं हा तिकडे एक प्रकारचा गुन्हा असतो. शाळा बुडवणं हा जेव्हा तिकडचा आपल्याकडे पोटात दुखते मी शाळेत जाणार नाही हा मुद्दा असतो. तिकडे मात्र तुमच्याकडे शाळा बुडवणं हा गुन्हा असतो असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा शिक्षण पद्धतीमधला फरक या एका वाक्यात तुम्हाला स्पष्ट झाला पाहिजे. जेव्हा मी हे वाक्य म्हणतोय तेव्हा त्याच्या मागची भावना पण लक्षात घ्या. ती मुलगी जाऊन बसतीये तिकडे
ती मुलगी तिकडे जाऊन बसल्यानंतर लोक तिच्याकडे लक्ष द्यायला पहिल्या दिवशी फार तयार नसतात. काही जण येतात, विचारपूस करतात, काही जण येतात, फोटोज काढतात, काही जण येतात, तू चांगलं करतेस म्हणतात, काही जण येतात, जा शाळेत जा बस म्हणतात. होतं असं, त्या रात्रीपर्यंत जवळ-जवळ 20,000 ट्वीट्समध्ये किंवा Instagramच्या स्टोरीजमध्ये किंवा Facebookच्या तुमच्या मेन्शन्समध्ये, हॅशटॅग्समध्ये ग्रेटा झळकलेली असते. जेव्हा तिची ही पब्लिसिटी होते, तेव्हा 10 ते 11 कोटी लोकसंख्या असलेल्या तुमच्या एकूण त्या सोशल मीडियाच्या देशावरती तुमच्याकडे हा इम्पॅक्ट खूप मोठा असतो आणि हा इम्पॅक्ट जेव्हा लक्षात घेतो, तेव्हा दुसऱ्या दिवशी जाऊन अख्खं जग, म्हणजे अख्खं तिचं जे जग तिच्यासाठी त्यावेळेला असतंय, ते तिच्या पुढे येऊन थांबतं. आता ज्यावेळेला ही अशी गोष्ट होतीये, तेव्हा अनेक राजकारणी तिची टिंगल-टवाळी करायला सुद्धा सुरुवात करतायत, की "अरे, ही कोण मुलगी आहे? ही कोण?" एक मुलगी तुमच्या समोर विचार करा, एक तुमच्याकडे 16 ते 15 ते 16 वर्षाची मुलगी, शाळकरी मुलगी, जी तुमच्यासमोर उपोषणात बसते, तुम्ही किती ऐकाल तिचं? 1 लेव्हलपर्यंत, 2 लेव्हलपर्यंत. एखादा व्यक्ती तुमच्याकडे बोलत चाललाय, तुम्ही त्याला इग्नोर करत चाललाय. अशी सिच्युएशन इमॅजिन करा आणि असं ग्रेटाबद्दल त्यावेळेचं मत आहे लोकांचं. परंतु जेव्हा त्यांच्या हे लक्षात येतंय, की अरे हिचा कॉज काहीतरी नोबेल आहे. हिचा कॉज काहीतरी वेगळा आहे आणि मग ही ठरवते, की मला गरज आहे माझ्या निवडणुका होईपर्यंत इकडे बसण्याची. त्यांच्या निवडणुका घडण्याच्या साधारणपणे 2-1 दिवस आधी त्यांच्याकडे अख्खा या ग्रीन गोष्टीवरनं मार्च निघतो. एक तुमच्याकडे अख्खं जे वातावरण आहे, हे ढवळून निघतं. आता प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येईल, की हे करण्याची आयडिया कुठून सुचली असेल? किंवा हे करण्याचा मुद्दा कुठून आला असेल? ऑल द वे पार्लमेंटच्या ठिकाणी जाऊन बसणं, पार्लमेंटच्या बाहेर बसणं. इकडे तुम्हाला अनेक गोष्टींचा हिडन मेसेज लक्षात येतोय का तुमचा, तुम्ही कंपेअर करा. मी पहिल्यांदा असं म्हटलं, की शाळेत न जाणं हा त्यांच्याकडचा गुन्हा मानला गेला. मी दुसऱ्यांदा असं म्हटलं, की पार्लमेंटच्या बाहेर जाऊन एक मुलगी बसतीये. याच्यामध्ये तुमच्याकडे स्वातंत्र्याचा मुद्दा लक्षात येतोय का बघा. याच्यामध्ये तुमच्याकडे पहिल्यांदा असलेल्या 2 सिस्टम्सचा मुद्दा लक्षात येतोय का बघा. ज्यावेळेला ही मुलगी या स्वरूपामध्ये इन्स्पायर होते, की मला अशा प्रकारची चळवळ करायची आहे किंवा अशा प्रकारचा विचार मला आणायचा आहे. त्याच्या मागे त्यांनी एक घटना दिली आहे. आपल्याला फ्लोरिडामध्ये झालेला गोळीबार आठवत असेल कदाचित, जिकडे एका शाळेमधल्या मुलांनी आपल्याकडचे वेपन्स वापरून साधारणपणे 17 एक विद्यार्थ्यांचा तिकडे हत्या केलेली होती आणि 7 ते 8 विद्यार्थी त्यावेळेला त्या ठिकाणी जखमी झालेले होते. ज्यावेळेला ही गोष्ट झाली, त्यावेळेला त्याच्या वर्गमित्रांनी म्हणजे त्याला तर अटक झालीच, त्या व्यक्तीला तर अटक झालीच. मेजरी स्टोनमन डग्लस हायस्कूल नावाचं हायस्कूल आहे, जिकडे हे प्रकरण घडलेलं होतं. त्या व्यक्तीला तर अटक करण्यात आली. त्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर तिकडचा जो फ्लोरिडा राज्यातला शस्त्र नियंत्रण कायदा आहे, तो बदलला गेला. पण हा बदलला सहज नाही गेला. हा बदलला तेव्हा गेला, जेव्हा या घटनेला 14 फेब्रुवारी 2018 ला ही घटना घडली होती. याच्यामध्ये जेव्हा एक त्याचा जो आपण मासिक दिन म्हणूयात, म्हणजे 1 महिन्याने आलेला त्याचा जो एक वाढदिवस म्हणूयात, अशा वाढदिवसाच्या दिवशी 14 मार्चच्या दिवशी या शाळेतली मुलं एकत्र आली आणि त्यांनी नेव्हर अगेन, म्हणजे यापुढे कधीच नाही, अशा प्रकारची एक मोहीम चालवली. त्यांच्या या मोहिमेवरती एक प्रकारचा दबाव जो पूर्ण देशामध्ये तो वाढत गेला आणि संपूर्ण देशामध्ये हा दबाव जेव्हा वाढत गेला, तेव्हा तिकडच्या गव्हर्नरला तिकडचे जे तुमचे आर्म्स ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये बदल करायला लागले. वयवर्ष 18 वरनं वयवर्ष 21 वरती त्यांनी शस्त्र परवाना नेला किंवा शाळेमध्ये शस्त्र बाळगण्यावरती काही प्रमाणात बंदी आणली गेली. ग्रेटाने जेव्हा हे एक्झाम्पल पाहिलं, तेव्हा ग्रेटाच्या हे लक्षात आलं, कोणीतरी जर दबाव आणला, तर आपण ही अशा पद्धतीचा बदल किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करून आणू शकतोय. ही तिचा टिपिंग पॉइंट असणार होता, ही घटना, की ज्याद्वारे ग्रेटा तिच्या या अशा प्रकारच्या अभिनव आंदोलनाला, म्हणजे बऱ्याचदा बोलताना देऊळगावकर तिचा उल्लेख आत्ताच्या गांधींच्या रेफरन्स बरोबर पण करतात. म्हणजे ते असं म्हणतात, की सिव्हिल डिसोबिडियन्स, सविनय कायदेभंग अशा स्वरूपाचा मार्ग हा ग्रेटाने वापरलाय. नक्कीच वापरलाय. कायदेभंग केलाय का? हो, नक्कीच केलाय. पण तो कोणत्या उद्देशाने केलाय? हे उद्देश सुद्धा आपण जर लक्षात घेतले, तर आपण तिचा कायदेभंग जस्टिफाय पण करू शकतो. हा जेव्हा त्यांचा मुद्दा येतो, तेव्हा तो मुद्दा आपल्याला तिकडे ग्रेटामध्ये मोठा झालेला दिसतो. त्यानंतर ग्रेटाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर 2017 मध्ये एक गोष्ट अजून एक घडलेली असते, की स्वीडनच्या जंगलामध्ये वणवा पसरलेला असतो. एक 25,000 हेक्टर जंगल या तावडीमध्ये सापडलेलं असतं वणव्याच्या. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही सरकारला प्रचंड प्रमाणामध्ये त्याची भरपाई द्यायला लागलेली असते. त्यामध्ये 2 अंगांनी सरकारचं नुकसान झालेलं असतं. एकतर तुमच्याकडची वनसंपत्ती नष्ट झाली आहे, त्यामुळे तिकडच्या एकूणच बायोडायव्हर्सिटीवरती झालेला परिणाम आणि ज्यावेळेला अशा प्रकारची संपत्ती नष्ट होतीये, तेव्हा त्याचं सरकारला द्यायला लागणारी नुकसान भरपाई. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती पडलेला त्याचा भर.
भार सॉरी ही गोष्ट ज्या वेळेला तुमच्याकडे दिसते त्यावेळेला ग्रेटाच्या लक्षात येते. आणि जी गोष्ट आपण आज पण बघतो की जसं तुमच्याकडे म्हणजे मध्ये तुमच्याकडे प्रेडिक्ट जे केलं गेलं होतं की 2020 ते 2025 या कालावधीमध्ये जे काही तुमच्याकडे नॅचरल चेंजेस होतील त्यामुळे तुमच्या एकूण तिजोरीच्या 1/3 पार्ट तुम्हाला नुसता या सगळ्या जे एपिडेमिक्स आहेत किंवा पॅन्डेमिक्स आहेत यांच्या निवारणावरती द्यायला गेला. आज जर आपण कोरोनाचं एक्झाम्पल पाहिलं किंवा निसर्गाचं एक्झाम्पल पाहिलं किंवा अँफनचं उदाहरण पाहिलं तरी आपल्याला लक्षात येते की हा अदरवाईजचा खर्च होता जो सरकारला कधी अपेक्षित पण नव्हता. पण तो खर्च आज तुम्हाला करावा लागतोय जो आहे तो. मग हा खर्च करावा लागतोय का? कारण यांचं प्रमाण वाढत जात आहे. हीच गोष्ट तुम्हाला ग्रेटा त्यावेळेला तिच्या एकूण मोहिमेतनं ठसवण्याचा प्रयत्न करते. 2018 साली उन्हाळ्यामध्ये जे काही युरोपचं तापमान होतं त्याच्यामध्ये मे, जून आणि जुलै या महिन्यामध्ये 4 ते 5 डिग्री सेल्सिअसची वाढ होते. 4 ते 5 डिग्री सेल्सिअस आपल्याला वाटू शकते काय 4 ते 5 डिग्री तर वाढलं. पण युरोपमध्ये 4 ते 5 डिग्री सेल्सिअसची वाढ होणं ही एक पाथ ब्रेकिंग गोष्ट होते किंवा ही एक खूप वेगळी गोष्ट होती. म्हणजे याच पुस्तकामध्ये लेखक एक रेफरन्स देतात की 2012 पर्यंत आपल्या काश्मीर या राज्याला पंख्याचं नाव पण माहित नव्हतं किंवा पंखे हे प्रकार फार रेअर समजले जायचे. त्यांच्याचकडे 2013 आणि 14 मध्ये एसी आणि पंख्याची डिमांड सर्वात जास्त झाली जी होती ती. कारण क्लायमेट चेंज वॉज रिअल असा मुद्दा ज्यावेळेला ते मांडतात तेव्हा ते आपल्याकडचं उदाहरण देतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडच्या वृत्तसंस्थांनी ही बातमी दाबून ठेवली होती पण द गार्डियननी ही बातमी पब्लिश केली होती. सो त्याच्याबद्दल पण ते एक राजकारणाचा किंवा या गोष्टीने उहापोह करतात त्याच्यावरती थोड्या वेळ येऊयात. ज्या वेळेला ग्रेटा या सगळ्या गोष्टी बघते तेव्हा ती ठरवते की आपल्याला 20 ऑगस्ट 2018 ची डेट आहे ज्या दिवशी सकाळी 8:30 वाजल्यापासून ग्रेटा रजा टाकून स्वीडनच्या संसदीय अधिवेशनाचं जे काही इकडे ते एक स्वरूप चालू आहे त्याच्या बाहेर जाऊन आपला एक फलक हातामध्ये घेतीये आणि हवामानासाठी विद्यालय बंद असा एक तिने तो फलक हातामध्ये घेतलेला असतो आणि तिकडे ती बसलेली असते. जेव्हा 20 ऑगस्टला ती येते तेव्हा फार जास्त प्रमाणात तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही वगैरे गोष्टी मी सांगितल्या. ती जेव्हा फलक घेऊन बसते म्हणजे हे चित्र मी दाखवतोय तुम्हाला हे दिसू शकेल बहुतेक स्क्रीनवरती हे व्हिजिबल असेल. सो इकडे ही जी ग्रेटा आहे ती ग्रेटा बसलेली तिच्या बाजूला हा तुमचा चार्ट आहे आणि तिच्या बाजूला एक कागद दिसत असेल बघा तुम्हाला चार्टच्या खालती एक जर दिसत असेल तर एक कागद आहे. या कागदावरती एक संदेश लिहिलाय. तो संदेश काय सांगतो नीट ऐका. आम्ही बालके सहसा तुम्ही सांगाल तसे वर्तन करीत नाही. एरवी तुम्ही स्वतः तसे वागत नसता त्यामुळे आम्ही तुमच्यासारखे वागत असतो. तुम्ही मोठे, अनुभवी व धुरंधर आमच्या भविष्याला कसपटा एवढे सुद्धा समजत नाही. मी सुद्धा तुम्हाला कसपटा एवढे मानत नाही. माझं नाव ग्रेटा थनबर्ग. मी 9वीत शिकत आहे. स्वीडनच्या संसदीय निवडणुका होईपर्यंत मी आमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे बिघडत चाललेल्या हवामानाच्या विरोधात जनजागृतीसाठी शाळेत जाण्याचं नाकारत आहे. कारण या धड्याच्या शेवटी ती एक प्रश्न विचारते, शिकायचं कशासाठी? जो हा तुमचा संदेश आहे पूर्णपणे ती एकूण मुद्दा उपस्थित करते की जर माझी पृथ्वी राहणारच नसेल, जर मला इकडे जगता येणारच नसेल, ती एक मुद्दा असा विचारते नंतर कोणत्या तरी तिच्या एका भाषणामध्ये की ज्या वेळेला समजा मला मुलं होतील, ज्या वेळेला समजा मी फॅमिली प्रोड्यूस करीन, मला मुलं होतील, माझ्या मुलांनी मला जर प्रश्न विचारला की जेव्हा जग बदलत होतं, क्लायमेट चेंज होत होता, तेव्हा तुम्ही काय करत होता? तर कदाचित माझ्याकडे त्याचं उत्तर नसेल. हा एक प्रकारचा निराशावादाचा अंतिम टप्पा झाला जो आहे तो. परंतु या टप्प्याला जाईपर्यंतची ग्रेटाची अवस्था का होते याच्यामध्ये ग्रेटाचा एकूण जी पर्सनॅलिटी आहे ती सामावलेली आहे. त्यानंतर 9 सप्टेंबरला त्यांच्या निवडणुका होणार असतात. 7 सप्टेंबरला संसद सदस्यांनी कृती करावी यासाठी तिच्या शाळेतले सगळे सहकारी रस्त्यावरती उतरतात. त्यांना प्रचंड सहभाग तिकडे बाकीच्यांकडनं दिला जातो. 8 सप्टेंबरला स्टॉकहोम येथे तिचा एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला जातो. तिकडे सुद्धा ती बोलते. तिकडे बोलून सुद्धा ती एकूणच या राजकारणाबद्दल किंवा या हवामान बदलाबद्दल काही गोष्टी सजेस्ट करते आणि त्याच्यामध्ये ती एक वाक्य वापरते. मी एकटा काय करू शकेन असा विचार चुकीचा आहे. हे जे वाक्य असतं तिचं, या वाक्यामधनं ग्रेटा ही सुरुवात कोणत्या बेसवर करतीये हे आपल्याला त्यावेळेला लक्षात आलेलं असतं. म्हणजे हा कदाचित तिचा काय म्हणतो ते आताताईपणा पण म्हणू शकतो आपण एका लेव्हलला म्हटलं तर की अरे हे काय चाललंय तू एकटीच कुठे काय करणार आहेस आणि हा एक तिचा आशावाद पण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ज्या तिच्या त्यावेळेला तुम्हाला दिसतात तिकडे. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2018ला फिनलँड देशाची जो स्वीडनचा शेजारी आहे त्या देशाची राजधानी हेल्सिंकी या शहरात हवामानाकरता जनमोर्चा आयोजित करण्यात येतो. तिकडे ती एक स्लोगन देते, कृतीची हीच वेळ आहे. द टाइम टू ऍक्ट इज नाऊ. हे तिचं स्लोगन असतं जे असतं ते. त्याच्यामध्ये जवळपास तिला 10,000 लोकांचा समुदाय तिकडे सपोर्ट करताना दिसतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी फोटो दिलेला आहे. हा जर तुम्ही बघू शकत असाल तर ही मध्यभागी ग्रेटा आहे आणि तिच्या मागे हा जमलेला सगळा समुदाय जो फिनलँडमध्ये तिच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून तिच्या बरोबर म्हणजे या एकूण मुवमेंटमध्ये सहभागी होतोय. त्यानंतर ती जेव्हा या गोष्टी सांगते तेव्हा खालती लेखक एक ऍप्ट वाक्य देतात.
नॉम चोम्स्कीचं वाक्य आहे, जे अर्थात आपल्याला माहिती असेल. तुम्ही 5 वर्षांपूर्वी शिकवत होता, तेच आजही शिकवत असाल, तर शिक्षण क्षेत्र मृतवत झाले असेल अथवा तुम्ही. हा जो तुमचा संदेश आहे, हा जो तिकडे लेखकाने दिलेला पर्टिक्युलर संदेश आहे, त्याच गोष्टीला ग्रेटा घेऊन चालली आहे पुढे. एकतर तुम्ही बदल करून दाखवा, नाहीतर बदल करण्याचा मुद्दा कायमचा तरी सोडून द्या. एकदा सांगून टाका, की तुमचा इकडे जो भवितव्याचा विचार आहे, तो आम्ही फार काही सिरियसली करत नाही आहोत आणि त्याद्वारे मग आम्हाला पाहिजे ते आम्ही करू. अशा एका टप्प्यावरती ग्रेटा पोहोचते. आता ग्रेटाचं हे विचार करण्याची जी धोरण आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, त्या कशा आल्या, त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांचं रहस्य आहे. त्या शिक्षण पद्धतीबद्दल 1-2 मिनिटं फक्त सांगतो. स्वीडन, फिनलंड, नॉर्वे, जर्मनी, ऑस्ट्रिया, इतर युरोपीय देश, सिंगापूर, जपान इत्यादी देशातलं शिक्षण वेगळं आहे. त्याच्यामध्ये बाल शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जाते. या काळामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे कृष्णमूर्ती अशा भारतीय तत्वज्ञांनी ज्या पद्धतीचा एक अवलंब केला होता, त्याच पद्धतीसारखा बाहेर आणि आतमध्ये समान दर्जाचं शिक्षण म्हणजे अंगण आणि तुमचं वर्ग यांच्यामध्ये एक समानता असणं, अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, ज्यातनं ग्रेटाला समविचारी मुलांचा पाठिंबा अन्य देशात मिळत जातो. हा मुद्दा तिकडे सांगण्याचा किंवा हा मुद्दा ट्रेस करण्याचा आहे, की ग्रेटा जी बनते त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये याचा मुद्दा तुम्हाला सांगितलाय. विद्यापीठातनं 3 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षण दिले जाते. 6 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण असल्यामुळे प्रत्येकाची समज व वाढ यांकडे विशेष लक्ष दिले जाते. बहुतेक लेखक इकडे एक शून्य त्याला विसरला असावा असं भारतीय पद्धतीमधनं वाटतं. जेव्हा तुमच्याकडे ही पद्धत आपल्याला सांगितली जाते किंवा जेव्हा तुमच्याकडे ही गोष्ट सांगितली जाते, तेव्हा ती कोणत्या प्रमाणामध्ये प्रगल्भतेच्या आहे याचा अंदाज आपल्याला येतो. बेंजामिन फ्रँकलिनचं एक वाक्य इकडे लेखक कोट करतात. तुम्ही मला सांगाल, मी विसरेन. तुम्ही मला सांगाल, मी विसरेन. तुम्ही दाखवाल, मी लक्षात ठेवेन. तुम्ही दाखवाल, मी लक्षात ठेवेन. तुम्ही सहभागी करून घ्याल, मी शिकेन. ज्यावेळेला तुमच्याकडे तिसरं वाक्य येतं, या तिसऱ्या वाक्याचा परिपाक ग्रेटा करत असते, जेव्हा ती अनेक मुलांना आपल्या या चळवळीमध्ये प्रत्यक्षात सहभागी करून घेते. ग्रेटामुळे प्रभावित होतात मुलं. ऑस्ट्रेलियामध्ये 2018च्या नोव्हेंबर महिन्यामधल्या शुक्रवारी शाळा बंद पडली. कारण इकडे एक मुद्दा आला होता, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे स्पष्ट गोष्ट सांगितली होती, फ्रायडेज फॉर फ्युचर. एक शुक्रवार आम्ही शाळेत जाणार नाही. त्या दिवशी आम्ही पर्यावरणाबद्दल जागृती करणार. हा त्याचा मूळ मुद्दा होता. त्या थीमकडे थोड्या वेळाने येणार आहे. 24 नोव्हेंबर 2018ला स्टॉकहोम येथे ग्रेटाने टेड व्याख्यान दिलंय. टेड ज्यांना प्रकरण माहिती असेल, म्हणजे ज्याला आपण मुळामध्ये टेक्नॉलॉजी एंटरटेनमेंट आणि डिझाईन म्हणतो. जे तुमच्या टेडचा फुल फॉर्म आहे, एकूण ते 18 मिनिटाची व्याख्यान वगैरे हे प्रकरण ऐकून माहिती असेल. सो त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक 15 वर्षाची मुलगी तुमच्या टेड व्याख्यानाला उभी राहते, ज्या ठिकाणी अनेक तुमच्याकडे स्टॉलवर्ड्स येऊन गेलेत. याच्यातनं तिचा त्यावेळेचा घेतलेली जी दखल आहे, ग्रेटा योग्य का अयोग्य हा डिबेटचा भाग असू शकतो. पण तुम्ही ग्रेटाला इग्नोर करू शकत नाही. हा मुद्दा तिने तुमच्याकडे आतापर्यंत मांडलेला आहे, जो आहे तो. आणि त्याच मुद्द्याला टेडच्या द्वारे एक कन्फर्मिटी मिळते. पुढे गेल्यानंतर एक गोष्ट तिकडे सांगितली जाते. आहे त्या नियमांनी जग बदलता येत नसतं. आहे त्या नियमांनी जग बदलता येत नसतं. जग बदलण्यासाठी नियमच बदलावे लागतात. मग जग बदलण्यासाठी जर मला नियम बदलायचे असतील, तर ते बदल कसे असावेत, ही गोष्ट तिकडे ग्रेटा तुम्हाला दाखवून देते. जेव्हा तुम्ही ऐकत नाहीये साध्या सरळ वाक्यांमध्ये, तेव्हा ग्रेटा तुम्हाला या गोष्टी इकडे एक ठणकावून सांगते किंवा एक अशा पद्धतीने फणकारत. कारण तुम्ही बघितलं असेल तिचे जर स्पीचेस पाहिले असतील किंवा तिचे जर आतापर्यंत देहबोली पाहिली असेल, तर त्याच्यामध्ये एकूण राग दिसतो प्रचंड प्रमाणात. म्हणजे जसा आपला जो मेसेज होता या प्रोग्रामचा इन्व्हाइट जो होता, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे पाहिलं होतं की यू पीपल आर शिटिंग ऑन अवर फ्युचर. तर शिटिंग हा शब्द थोडासा निगेटिव्हली वर्डेड आहे, जो आहे तो. मग हा सुद्धा मुद्दा जेव्हा येतो, तेव्हा ग्रेटाच्या मनामध्ये हा जो राग निर्माण झालाय, त्याच्या मागे सुद्धा जी भावना आहे ती आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यानंतर एक रेफरन्स इकडे लेखक देत आहेत. आपल्या प्रत्येकाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा प्रकरण माहिती असेल. दाओस, स्वित्झर्लंड, जिकडे आपण दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये साधारणपणे हे प्रकरण आपण बघतो, की जिकडे तुमच्या जगाच्या इकॉनॉमीची बांधणी वगैरे होऊ शकते. असं गिरीश कुबेरांनी याच्या आधी आपल्याला फारच चांगल्या चांगल्या आर्टिकल्स मधून समजावून सांगितलेलं आहे. त्याच दाओसमध्ये ही ग्रेटा पोहोचते. ग्रेटा पोहोचल्यानंतर तिकडे ती एक वाक्य सांगते, जे फार महत्वाचं वाक्य आहे. काही लोक म्हणतात, आपण हवामानाबद्दल रोखण्याकरता पुरेसे कार्य करत नाही. परंतु हे असत्य आहे. आपण काहीच करत नाही, हे वास्तव आहे. आता हे वाक्य कदाचित विरोधाभासाचं असेल. हे वाक्य कदाचित असं असेल, की नाही असं काही नसतं. आम्ही पण थोडंसं काहीतरी करतो. आम्ही पण आमच्या घरी 2 स्टार आणि 3 स्टार फ्रिज घेतो, एसी घेतो आणि विचार करतो, की आमचं जे काही कन्झम्पशन आहे किंवा आमचं जे काही एकूण फुटप्रिंट आम्ही रिलीज करणार आहोत, ही कमी असेल. परंतु हे वाक्य ती या पद्धतीने बोलते, कारण पुढचं वाक्य कनेक्टेड आहे.
काही व्यक्ती त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्य करत आहेत, परंतु अशा व्यक्ती संख्येने नगण्य आहेत आणि सत्तेपासून खूप दूर आहेत. हे जे वाक्य ती सांगते, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तिला एक्झॅक्टली काय म्हणायचं असतं. जेव्हा ती सत्ताधाऱ्यांवरती विशेष राग ठेवते, तो राग हाच आहे तिचा, म्हणजे एकूण तिचा संसदेला विरोध किंवा एकूण तिचा अन्य लोकांना विरोध, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दाच हा आहे की तिला जो चेंज हवाय, तो चेंज मिळत नाहीये सत्ताधाऱ्यांकडनं. हा तिचा मूळ मुद्दा आहे. 15 मार्च 2019चा एक मुद्दा आहे की जिकडे या ग्रेटाच्या आंदोलनाला खूप एक बूस्ट मिळतीये, जिकडे हवामानासाठी विद्यालय बंद हा महत्वाचा टप्पा ठरतो. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत 130 राष्ट्रांमध्ये 15 लाख विद्यार्थी हवामान बदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी हे बजावण्यासाठी रस्त्यावरती येतात आणि शाळा बंद पाडतात. 130 राष्ट्रांमधल्या लोकांना एक गोष्ट मान्य होते. ही गोष्ट मान्य होते कारण तुमचं ते शेअर्ड फ्युचर असतं. कदाचित इकडे ग्रेटाने एखादा वेगळा मुद्दा उचलला असता ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल अॅपार्थाईडचा मुद्दा उचलला असता, तर कदाचित तिचा जो रीच आहे तो एवढा झाला नसता. कारण त्याच्याबद्दलच्या प्रत्येक राष्ट्राच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. प्रत्येक राष्ट्राच्या संकल्पना, प्रत्येक राष्ट्राचा अंडरस्टँडिंग वेगळं आहे. पण तिने असा मुद्दा उचलला ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा कोणता कलरच सापडत नव्हता. त्यावेळेला तुमच्याकडे ही जी एक ज्याला आपण आपत्ती म्हणूया किंवा डिझास्टर म्हणूया आजच्या काळातली किंवा गरज म्हणूया, या बाबतीने ग्रेटा इतक्या विद्यार्थ्यांना एकत्र आणते. शाळा नसलेला दक्षिण ध्रुव जो आहे, तिकडे तुमच्याकडे काही शास्त्रज्ञ आहेत, हे ग्रेटाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतात. म्हणजे रस्त्यावर म्हणजे तिकडे आंदोलन करतात किंवा तिला सपोर्ट करतात सिम्बॉलिकली जो आहे तो. म्हणजे जिकडे शाळा आहेत तिकडे या गोष्टी घडतातच, त्याशिवाय इकडे गोष्टी घडतात. भारतामध्ये सपोर्ट होता का? हो होता. दिल्लीमध्ये 700 विद्यार्थी, हैदराबादमध्ये 400 विद्यार्थी श्वासासाठी स्वच्छ हवा मागत होती. जे आहे ते. मग याच पॉइंटला धरून नंतर गेलेली तुमच्याकडे एअर क्वालिटी इंडेक्सचा सुद्धा मुद्दा येतो. एक एक या एकूण गोष्टीमध्ये 2019 मध्ये ग्रेटा एक वाक्य उच्चारते. आमचं भवितव्य नासवू नका आणि त्याचबरोबर ती जगाला विचारते, आम्ही शिकूनही आमचं भवितव्य काय? म्हणजे जे मी मगाशी तुमच्याकडे पॉइंट जो उपस्थित केला होता, त्याची लिंक तुम्हाला आत्ता लागू शकेल. की तुमच्याकडे जे एकूण शाळांमध्ये असलेलं हे विरोधाचं किंवा एक वादळ आहे, या संपूर्ण गोष्टीला ग्रेटा कशा पद्धतीने बघतीये. याच्या पुढचा जो तुमचा भाग आहे त्याच्यामध्ये मुलांच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा मुद्दा दिलाय. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ही ओळ माहिती असेल आपल्याला. तसं इकडे दिलंय मुलांच्या खांद्यावर कुणाचे ओझे. आता त्याच्यामध्ये नेल्सन मंडेलांचं पहिलं वाक्य दिलंय. मुलांच्या रोजच्या आयुष्यात आपण किती बदल घडवला आहे, यावरून इतिहास आपले मूल्यमापन करणार आहे. मुलांच्या रोजच्या आयुष्यात आपण किती बदल घडवला आहे, यावरून इतिहास आपले मूल्यमापन करणारे नेल्सन मंडेलांचं वाक्य आहे. आणि त्याच्या खालतीच 4 वाक्यात नीट ऐकून घ्या. कुठल्याही काळातील आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांचे आयुष्य खूप चांगले जावे, त्यांना कसलाही त्रास होऊ नये अशी इच्छा असते. आई-वडिलांनाही त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांचे जीवन सुखासमाधानात जावे असेच वाटत असते. ते पुढील पिढ्यांसाठी शक्य तेवढी संपत्ती आणि मालमत्ता साठवून ठेवतात. आपले कुटुंब व नातेवाईक यांच्या पलीकडे जाऊन समाज सुखी व्हावा, संपूर्ण जग आनंदी व्हावे आणि पृथ्वी सुंदर व्हावी, अशी आशा बाळगणारे कवी, लेखक, चित्रकार, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रत्येक काळात असतात. परंतु झालं आहे आत्ता अगदी उलट. तुमच्याकडे स्वर्ग ही कन्सेप्ट किंवा नरक ही कन्सेप्ट तिकडे त्यांनी नंतर कंपेअर केली आहे. त्यांच्या मते मिर्झा गलिबांची एक ओळ त्यांनी दिलेली आहे की स्वर्ग आहे की नाही हे माहित नाही, परंतु आपण निर्माण करू शकतो अशा आशयाचा जो त्यांचा मुद्दा आहे, तो मुद्दा त्यांनी इकडे कोट केलेला आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी नरकाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या पृथ्वीचा मुद्दा सांगितलाय. त्याच्या नंतरच्या काळामध्ये याच पॉइंटला धरून तुमच्याकडे एक गोष्ट येते, ते 2018चे रेफरन्सेस काय देतात लेखक जे आहेत ते. 2018चा उन्हाळा संपूर्ण जगालाच नरक यातना देणारा ठरला. एक वाक्य जे महत्वाचं आहे, आशिया, आफ्रिका व युरोप असे भेद ऊन करत नाही. आशिया, आफ्रिका व युरोप असे भेद ऊन करत नाही. याचा साधा सरळ सोपा मुद्दा असा होता या सांगण्याच्या ओळीमधनं, की तुमचा जो हा बदल आहे दॅट इज फॉर रिअल आणि दॅट इज स्प्रेड अक्रॉस दी कॉन्टिनेंट्स. असं नाहीये की ही फक्त एका काही ठराविक तुमच्या साऊथची किंवा नॉर्थची मक्तेदारी आहे किंवा त्यांच्याकडे आलेला हा प्रॉब्लेम आहे. या दोन्ही अँगलनी ही गोष्ट तिकडे सांगण्यात आलेली आहे. युरोपमध्ये उन्हाळ्याने 70,000 बळी 2003 मध्ये घेतले होते, परंतु त्यावेळेला ही गोष्ट कोणीच गंभीरपणे घेतली नाही. नंतरच्या काळामध्ये 2012 पासून येणारा प्रत्येक उन्हाळा आदल्या वर्षीपेक्षा कडक व सर्वाधिक उष्ण होत जुने विक्रम मोडून नवे उच्चांक गाठत आहे. त्यांच्याकडच्या मते भारतामध्ये आपण 60 डिग्री सेल्सिअसचा पारा एक्सपेक्ट करू शकतो, अशी दिलेली तुमच्याकडे एक गोष्ट किंवा एक भीती आहे, जी नासाच्या शास्त्रज्ञांनी तुमच्याकडे स्पष्टपणे दिलेली आहे. एक रेफरन्स त्यांनी इकडे दिलेला आहे, जो आता या क्षणी इकडे आहे का मी सांगतो, 1 मिनिटं. 2040 पर्यंत आणि 2050 पर्यंत
अनुक्रमे जे काही दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहेत नष्ट होतील असा मुद्दा देण्यात म्हणजे याच्यावरचा जो बर्फ आहे हा बर्फ पूर्णपणे वितळलेला असेल. या ठिकाणी बर्फ नसेलच, या ठिकाणी उरेल ते फक्त पाणी आणि 2100 मध्ये या तुमच्या वाढलेल्या पाण्याच्या क्षमतेमुळे ज्याला आपण जिओग्राफीमध्ये सी फ्लोर स्प्रेडिंग आणि बाकीच्या काही गोष्टी बघतो, त्या सी फ्लोर स्प्रेडिंग किंवा बाकीच्या तुमच्या गोष्टींमुळे तुमची जी 2.5 मीटरनी पाण्याची पातळी वाढणार आहे, त्यातनं तुमचं जग कोणत्या लेव्हलला पोहोचेल, त्याच्यामध्ये कोणती कोणती बेटं बुडतील. आपण ही गोष्ट याच्या आधी कधी ना कधी वाचलेली किंवा ऐकलेली असते, की तुमचं बांगलादेश पाण्याखाली जाईल का? किंवा आपण गमतीमध्ये म्हणतो पण, की मालदीवला लवकर जाऊया, नंतर कदाचित नसेल. हा जो मुद्दा तुमचा येतो, हा मुद्दा जो येतो, जरी तो हास्यास्पद बनलेला असला आजच्या काळामध्ये, तरी त्याच्या मागची इंटेन्सिटी ही तिकडे लेखक दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर जग वाचवण्यासाठी 12 वर्ष बाकी हा आयपीसीसीचा जो काय अहवाल आहे त्याच्यामधनं आलेल्या गोष्टी आहेत. 12 वर्ष कुठून होती, कारण ते 2018 बद्दल बोलतायत. त्यामुळे 2030 पर्यंत तुमच्याकडे जे काही 1.5 डिग्रीचा टार्गेट आपण ठेवलेलं आहे, त्या टार्गेट बद्दल तिकडे लेखक काही गोष्टी सांगतायत. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, की एक दुर्लक्षित केलेली गोष्ट, ज्या गोष्टीमुळे ग्रेटाचं तुमच्या ट्रम्प यांच्यावरती विशेष राग आहे, ती गोष्ट त्यांनी तिकडे सांगितली आहे. 2017च्या जुलै महिन्यात 2200 चौरस किलोमीटर आकाराचा 1 लाख कोटी टन वजनाचा महाकाय हिमखंड हा दक्षिण ध्रुवापासून विलग झाला आणि जग हादरून गेलं. या वास्तवावरती विश्वास ठेवायला तयार नसलेला पहिला व्यक्ती म्हणजे ट्रम्प होते. आणि ही गोष्ट जेव्हा ग्रेटाला जाणवते, तेव्हा तिचा जो एक प्रकारचा कटाक्ष असतो, ट्रम्प जेव्हा त्यावेळेला तिला समोरासमोर दिसतात युएनच्या परिषदेमध्ये काय किंवा तुमच्याकडे बाकीच्या ठिकाणी काय, तेव्हा ती फक्त त्यांच्याकडे रागाने बघत असते, जे असते ते. सो हा रागाने बघण्याचा मुद्दाच असा असतो, की बघा मी सांगतेय पण ते तुम्हाला पटत नाहीये. कारण जसं मी म्हटलं, ग्रेटा जशी या सगळ्या गोष्टींना वाचा फोडतीये, तशीच ती एका आजाराने तिकडे आजारी पण आहे. या म्हणजे मी इकडे तिच्या आजाराला ग्लोरीफाय करत नाहीये, पण इकडे तिच्या मनोवृत्तीचं दर्शन सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की जेव्हा ती एककल्ली बनतीये किंवा एकसुरी बनतीये, तेव्हा आपल्या म्हणण्याला कोणत्याही पद्धतीने पॅरलल असू शकत नाही, असा विचार करणारी सुद्धा ही मुलं असू शकतात. हा सुद्धा मुद्दा लेखकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. सो एकीकडे ग्रेटा हे मांडत जाते, त्याच वेळेला ग्रेटावरती झालेल्या आरोपावरती सुद्धा लेखक त्याच्यावरती काही ना काही कमेंट करतात. ही गोष्ट लक्षात घेऊयात. त्यानंतर 2100 सालापर्यंत जगभरातील प्रवाळ, कोरल्स म्हणतो आपण ज्याला, कोरल रीफ हा प्रकरण माहिती असेल, कोरल रीफ आपण ज्याला जिओग्राफीमध्ये म्हणतो, संपुष्टात येईल असं सांगितलं जातं. याच्या वरची जी लाईन आहे ती महत्वाची आहे. आता 2100 साल म्हटलंय, तुम्ही म्हणाला आता आम्ही 2020 मध्ये आहोत, पुढच्या 80 वर्ष आम्ही असू नसू, वेगळाच मुद्दा आहे. असा जेव्हा मुद्दा तुमच्याकडे येतो, तेव्हा त्याच्याबद्दल एक वाक्य आहे, असे धोके फार दूरचे वाटून कुणीच लक्ष देत नाही. म्हणजे आतापासून तुमच्याकडे जी त्याच्यावरती इंटेन्सिटी यायला हवी होती किंवा तुमच्यावरती जो तुमचा एक काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती, ती तुम्ही घेत नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे तिकडे या प्रकरणात किंवा या वाक्यात लेखक सजेस्ट करतायत. त्यानंतर जो काही त्यांच्याकडे एक प्रकारची हे रेफरन्स येतो, तो रेफरन्स पुढचा येतो, तो अमेझॉन जंगलाचा येतो. आता अमेझॉन जंगलाच्या वणव्याकडे जाण्याच्या पूर्वी काही ना ठराविक इंटरेस्टिंग वाक्य आहेत, ती वाक्य शांतपणे सांगतो, नीट ऐकून घ्या. अमेझॉन म्हटलं की 25 वर्षापूर्वी चालू झालेली सर्व काही ऑनलाईन विकणारी कंपनीच डोळ्यासमोर यावी असा हा काळ आहे. तसे ग्रीक देवदेवता आणि प्राचीन काळातील नामोल्लेख हे विक्रीसाठी अतिशय उपयोगी आहेतच. मागील काही वर्षातील खूप विकले जाणारे ब्रँड हेच सांगतात. नायके ही ग्रीकांसाठी विजयाची देवता होती, म्हणून नायकेचा ब्रँड बघा, तुमचा सिम्बॉल बघा नायकेचा काय आहे तो. या नावाची कंपनी पादत्राणे विकते. ओरॅकल हा देवांचे संदेशवहन करणारा आणि या नावाची कंपनी सॉफ्टवेअर तयार करते. ओरॅकलच्या बाबतीमध्ये ते कमेंट करतायत, ओरिऑन हा ग्रीक योद्धा होता व या नावाची कंपनी पट्टे तयार करते. म्हणजे ज्या वेळेला ते ही गोष्ट सांगतात, त्यावेळेला ते मार्केटचा आणि त्या गोष्टीचा रेफरन्स लावतात. आणि हा रेफरन्स का आला ते सांगतो पुढे. 1500 साली स्पेनचा राजा पिथॉन हा आक्रमण करून गेला, तेव्हा त्याला ब्राझील व पेरू या भागातील लढवय्या स्त्रियांशी लढावे लागले. या स्त्रियांना अमेझॉन म्हणत, कारण ही जी नदी त्याने पाहिली तिलाही त्यांनी अमेझॉन हे नाव दिले. आज जी आपण अमेझॉन नदी बघतोय, त्या नदीच्या एक उगमाची ही गोष्ट तिकडे त्यांनी सांगितलेली आहे. जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या अमेझॉन नदीची लांबी 6300 किमी असून ती ब्राझील, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला या देशातून प्रवास करत जाते आणि अमेझॉनच्या अरण्याला लपेटून टाकते. असा एक रेफरन्स लेखकाने तिकडे दिलाय. म्हणजे त्याचा जॉग्राफिक स्ट्रेंथ किंवा जॉग्राफिक त्याचा जो स्ट्रेच आहे तो तिकडे सांगितलाय. कारण आपण अमेझॉन म्हटल्यानंतर फक्त ब्राझीललाच पकडतो. त्यामुळे लेखक ही गोष्ट इकडे स्पष्ट करतो की अमेझॉन हे ब्राझीलपेक्षा पुढे पण आहे काहीतरी. हा मुद्दा तिकडे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे. मग त्यांनी अमेझॉनचं वर्णन केलंय पूर्णपणे, की अमेझॉन काय आहे, अमेझॉन कसं आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट येते की अमेझॉन मधली जंगलं ही कमी होत जात आहेत किंवा अमेझॉनचं जंगल हे मुद्दामून कमी केलं जातं. याच्या राजकारणाच्या भागाकडे येतो, पण त्यापूर्वी अमेझॉनच्या वणव्याबद्दल एक रेफरन्स सांगतो.
2019च्या ऑगस्ट महिन्यात पृथ्वीचं फुफ्फुस अशी ख्याती असलेल्या अमेझॉनच्या जंगलामध्ये जे काही आग लागली त्याच्याबद्दल लेखक सांगतात 80,000 वणवे एका वर्षामध्ये पेटले असं लेखक सांगतात. 2019 एका सालामध्ये 80,000 वणवे पेटलेत अमेझॉनच्या जंगलामध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला वाचवा अशा मदतीची हाक ब्राझीलमधले मुलं देत आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मात्र या हाकीकडे दुर्लक्ष करतात कारण त्याच्या मागे असलेलं खूप मोठं ज्याला त्यांनी पुढे एक प्रकरण किंवा एक नाव वापरलंय कॉर्पोरेटस्की. आता एक कॉर्पोरेटस्की म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दल अजून काही गोष्टी ज्या तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. 10 ऑगस्टला हा जो अग्निकल्लोळ पेटलाय तो 60 दिवस उलटून गेल्यावरही शांत होण्याची चिन्ह दिसत नव्हती. म्हणजे 2 महिने होऊन गेले होते. हा अमेझॉन वॉज बर्निंग. आपण त्या इमेजेस पण फेसबुकवरती पाहिल्या असतील किंवा युट्यूबवर त्याचे व्हिडिओज वगैरे पाहिले असतील. त्यानंतर अनेक तुमच्या शहरातनं नागरिकांनी ब्राझील सरकारचा च्या एकूण तुमच्या व्यवस्थेचा हा विरोध केलेला आहे आणि तो विरोध झाल्यानंतर त्यांना फायनली ब्रिटनकडनं किंवा स्पेनकडनं चिलीकडनं या सगळ्या देशांकडनं मदत घ्यायला लागलेली आहे आणि त्याच्यानंतर तो वणवा पेटवण्याचा प्रयत्न आणि मग त्याच्यावरती त्या चौकशीचे आदेश हे त्या राष्ट्राध्यक्षांनी दिले हे त्यांनी तिकडे सांगितलंय. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट गोष्ट अशी म्हणली की ब्राझील च्या एकूण पॉलिसीमुळे अमेझॉन जळत नव्हते तर जळू दिले गेले होते. अशा प्रकारचा संदेश तुम्हाला तिकडे लेखक हे देताना दिसत आहेत. त्यानंतर मग ते ब्राझीलमध्ये एक आकडेवारी सांगतात की ब्राझीलने उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रात गेल्या 50 वर्षात 20% अमेझॉन जंगल साफ झाले आहे हे स्पष्ट केलंय. गेल्या 50 वर्षामध्ये आपण 20% अमेझॉन जंगल संपवलंय, साफ केलंय. साफ करण्याच्या मागे मुद्दा काय होता तिकडे त्यांनी एक इंटरेस्टिंग केस स्टडी दिली आहे. अमेरिकेने पेट्रोलियम प्रोडक्टवरती आपला डिपेंडन्स कमी करायचं ठरवलं. जेव्हा त्यांनी हा पेट्रोलियमवरचा आपला डिपेंडन्स कमी करायचं ठरवलं अर्थातच त्यांनी इथेनॉल नावाचं काहीतरी प्रकरण बाजारपेठेमध्ये आणलं. इथेनॉल जर चालवायचं आहे तर मला सोयाबीनची गरज लागते. ज्यांनी इथेनॉल बद्दल वाचलंय मी काय म्हणतोय मुद्दा लक्षात येईल. सोयाबीन जर मला हवंय तर सोयाबीनचं प्रोडक्शन मास प्रोडक्शन लेवलवरती झालं पाहिजे. जेव्हा हे मास प्रोडक्शन लेवलवरती झालं पाहिजे तेव्हा तुम्हाला असे प्रदेश पाहिजे जिकडे तुम्हाला हे मास प्रोडक्शन घेता येणं सुलभ होईल, जिकडे तुमच्याकडे नैसर्गिक संसाधनं सुलभ होतील. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक फोटो दिला. अर्थात हा ब्लॅक अँड व्हाईट असल्याने कदाचित फार दिसणार नाही पण तरी हा दिसतोय का बघा. ही तुमच्याकडे नदी आहे. बाजूला जो हा डार्क स्पॉट इकडे दिसतोय इकडे माझ्या या बोटाच्या खालती ती जंगल आहेत. हे जे इकडे आहे ना ही पूर्वी जंगल होती आणि ही त्याची बाउंड्री होती या साईडला माझ्या या इकडचे जो भाग आहे हा पाण्याचा होता. आता तो भाग पूर्णपणे क्लिअर झालाय आणि इकडचा भाग क्लिअर होऊन इकडे आता सोयाबीनची लागवड सुरू झाली आहे. हे उपग्रहाने टिपलेलं छायाचित्र आहे म्हणजे प्रत्यक्षात किती विशाल असेल याचा मुद्दा तुम्हाला लक्षात यावा. अमेरिकेने ब्राझील असेल किंवा अर्जेंटिना असेल अशा देशांमध्ये अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून तुमच्याकडे ज्याला आपण निओ कोलोनियलिझम म्हणतो किंवा नववसाहतवाद म्हणतो हा मुद्दा तिकडे रुजवलेला आहे हेही लेखक तिकडे नमूद करतात. त्यानंतर लेखक या गोष्टीला आणताना एक तुमच्याकडे मुन्नाबाई एमबीबीएस किंवा लगेरो मुन्नाबाई मधला एक रेफरन्स तिकडे देतात. त्याच्यामध्ये त्यांनी एक डायलॉग वापरलाय, ये वॉलेट है और ये बुलेट है, जो चुनना है वो चुन. आणि मग या केसमध्ये लेखक तिकडे सांगतात की हे जे तुमचे देश आहेत ज्यांची स्वतःची शक्ती कमी असते ते देश बाय डिफॉल्ट वॉलेटचा मुद्दा आणतात आणि मग जेव्हा तुमच्याकडे जर कोणी तिकडे विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बुलेटच्या टोकी संपवला होता हा मुद्दा तिकडे सांगतात. हा जेव्हा मुद्दा सांगतात तेव्हा त्याच्या पुढचं वाक्य तुमच्या लेखक एक महत्वाचं वापरतात. 2019 जानेवारी पासून अमेझॉनच्या रक्षणाची गरजच उरली नाही. कारण ज्याला वाटलं जसं वाटलं तसं त्यांनी अमेझॉन संपवायला सुरुवात केली. मग त्याच्या रक्षणाची गरजच उरली नाही असा मुद्दा त्यांनी सांगितला. ब्राझील असेल किंवा अन्य देश असतील जे अमेझॉनशी संलग्न होते त्यांनी मॉनिटरिंग करणारी आपली जी व्यवस्था होती अदरवाईज अमेझॉनवरती ती पण बंद करून टाकली. ही व्यवस्था बंद करून टाकली. त्यांना फ्युएल देणं बंद केलं, त्यांना इंधन देणं बंद केलं, मानधन देणं बंद केलं. हे जेव्हा सगळं झालं तेव्हा 2019 मध्ये एका वर्षामध्ये 80,000 वणवे पेटले या रेफरन्स पर्यंत लेखक पोहोचतात. त्यापूर्वी रेफरन्स काही दिलेत. दर साल 2010 पासून 60 ते 70,000 वणवे पेटतच राहत होते. 1 जानेवारी ते 30 ऑगस्ट पर्यंत 2018ची गोष्ट आहे, 2019ची गोष्ट आहे. 1 जानेवारी ते 30 ऑगस्ट पर्यंत 87,000 वणवे 2019 मध्ये अमेझॉन मध्ये पेटले असा मुद्दा ते तिकडे उपस्थित करतात. इकडे अमेझॉनचा मुद्दा आणतानाच ते दुसरीकडे तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा मुद्दा नंतरचा जो आपण पाहिला त्या गोष्टीकडे सुद्धा नंतर त्यांचं एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी लक्ष वेधलं होतं. हे जेव्हा सगळं घडतंय हे सगळं घडत असताना ते 2 महत्वाच्या पॉइंट्स ना इकडे टच करतात. हे 2 पॉइंट्स काय नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिला मुद्दा ते असं सांगतात अमेझॉनच्या जंगलामध्ये आदिवासी राहत होते. अमेझॉनच्या जंगलामध्ये जे आदिवासी राहत होते त्यांच्यासाठी ब्राझील सरकारने खूप आधी म्हणजे 1980च्या दशकामध्ये त्यांच्या स्वतःच्या स्वामित्व हक्क ज्याला आपण म्हणतो त्यांच्याबद्दलचे काही कायदे करून ठेवले होते. नंतरच्या आलेल्या सरकारांनी हे स्वामित्व हक्क काढून घेतले. हे हक्क काढून घेतले, हे कायदे जे तुमच्याकडे बोल्सोनारोंनी काढून घेतले, हे काढल्यामुळे आदिवासी तिकडे बेघर झाले. हे काढल्यामुळे आदिवासींचा तिकडचा हक्क बेहक्क झाला
त्यांना सर्व प्रकारच्या गोष्टींपासून मुकावं लागतंय. अदरवाईज जंगल ही आमची प्रॉपर्टी होती. त्यातनंच आम्हाला आता बेदखल केलं गेलं. बरं हक्क असता तर पुनर्वसनाचा प्रश्न आला असता. हक्कच नाहीये तर पुनर्वसनाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. असे जेव्हा तुमच्याकडे गोष्ट घडली, तेव्हा आदिवासी हे तुमच्या बदलाला पहिल्यांदा कसे बळी पडतात ही गोष्ट दिसते. आपण जेव्हा ओरिजिन्स आणि ॲबओरिजिन्स म्हणतो, त्यांच्यातला जेव्हा संघर्ष म्हणतो, तेव्हा आपण म्हणतो जेव्हा कोणती सिस्टम चेंज होते, तेव्हा तिकडचे जे तुमचे मूळ निवासी किंवा जे तिकडचे मूळ आहेत, त्यांच्यावरती आघात होतो. ती गोष्ट लेखक इकडे सांगतोय Amazonचं उदाहरण देऊन. दुसरं उदाहरण त्यांनी असं दिलंय, त्याच्यामध्ये त्यांनी स्त्री किंवा महिला या घटकाला केटर केलेलं आहे. हवामान बदलाची सर्वाधिक जळ ही शेतीवर असते आणि शेतीवरती अवलंबून असलेला तुमचा जो एक महत्वाचा घटक हा तुमचा महिलांचा ही गोष्ट तिकडे ते स्पष्ट करताना दिसतात. त्याशिवाय त्यांनी काही सत्र किंवा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. 2015 मध्ये पॅरिसच्या हवामान परिषदेचा उल्लेख त्यांनी केला, जिकडे सुद्धा महिलांसाठी एक विशेष सेगमेंट आपण तिकडे ऑर्गनाईज केला होता, असा मुद्दा लेखक तिकडे सांगतात. त्यानंतर तिकडे महिलांनी अनेक चक्रीवादळ, अनेक महापूर किंवा अनेक दुष्काळ हे कशा पद्धतीने सहन केले, त्यामधनं त्या सेक्टरला त्या एका घटकाला कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं, ही गोष्ट समोर आणताना लेखक दिसतात. याकडे ते जेव्हा लक्ष वेधतात, तेव्हा ज्याला आपण वल्नरेबल सेक्शन्स म्हणतो, आपण आजही वल्नरेबल सेक्शन्स मध्ये याच 2 घटना टाकत असतो. जेव्हा आपण वल्नरेबल सेक्शन्सची व्याख्या करतो, जे तुमच्याकडे वंचित घटक म्हणतो, त्यामध्ये कोणत्याही घटकामधल्या महिला असतात आणि तुमच्याकडे वंचित वर्ग असतो. याच वंचित वर्गाची म्हणजे आदिवासींचं, Amazonचा असलेला मुद्दा आणि एकूण महिलांचा जागतिक स्तरावरती असलेल्या या नैसर्गिक आपत्तींचा मुद्दा लेखक तिकडे हायलाइट करतात. त्याच्या अगेन्स्ट लेखक आपल्या देशाला पण कंपेअर करतात. आपल्या देशात सुमारे 11 कोटी आदिवासी आहेत. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग न होणे हा करंटेपणा आहे. आदिवासींना बाजारपेठ माहीत नाही आणि बाजाराला आदिवासींच्या वनस्पती ज्ञानाचे भान नाही. हा त्यांचा मुद्दा आहे. राष्ट्राच्या उत्पन्नात भरभक्कम वाढ करण्याची क्षमता उद्योग क्षेत्रापेक्षा भारतीय वनस्पती सृष्टीत आहे. सध्या जगाच्या बाजारात वनौषधींना जबरदस्त मागणी आहे. 2 लक्ष कोटी रुपयांच्या बाजारपेठेतही चीनचं वर्चस्व आहे. तब्बल 60% वाटा त्यांचा असून जपानचा 20%, रशियाचा 14% आहे. आपली क्षमता असूनही आपला हिस्सा केवळ 6% आहे. ज्ञानाचा आदर तर दूरच, त्यांना त्यांच्या स्थानावरून हुसकावून लावण्यातून आपली हानी किती होत आहे. 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघ 9 ऑगस्ट हा स्थानिक जनतेचा हक्क दिन म्हणून साजरा करीत आहे. तो केवळ उत्सवी स्वरूपाचा करून देखावा निर्माण करावयासाठी का, असा मुद्दा इकडे उपस्थित होतो. म्हणजे आपल्याकडचं असलेलं नॉलेज, त्या नॉलेजचा आपण न केलेला वापर आणि त्यातनं भारताला होणारी हानी, यावरतीही लेखक तुम्हाला काउंटर करताना दिसत आहेत. ग्रेटा याच तर गोष्टींवरती इनडायरेक्टली बोलत असते, कारण ग्रेटा तुम्हाला सरळ सरळ गांधीजींचं तत्वज्ञान साध्या भाषेत सांगते, की माझ्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या गोष्टी मला मिळतील तेवढ्या मी घेतल्या पाहिजेत. गांधीजी हे तत्वज्ञान थोड्याशा वेगळ्या परिघामध्ये सांगत होते. नीड नॉट ग्रीड वगैरे जे मुद्दे आपण बघतो त्यांचे, तोच मुद्दा ग्रेटा आज वेगळ्या परिघामध्ये तुम्हाला सांगताना दिसते. त्यानंतर एक शहरांवरती त्यांनी चॅप्टर दिलाय. शहरांवरती गोष्ट त्यांनी सांगताना एअर क्वालिटी इंडेक्सचा मुद्दा दिलाय. तर एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये एक वाक्य महत्वाचं आहे, जे आपल्या सर्वांसाठी माहिती पाहिजे. अर्थात तुमच्यापैकी अनेकांना कदाचित एअर क्वालिटी इंडेक्सचे टेक्निकल माहित नसेल काय आहे ते, बट ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा नंतर काहीतरी. पृथ्वीवरील स्वर्ग वाटावा अशा प्रसन्न शहरांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 30च्या आत असतो. भारतासाठी 200ला सुरू होतो. इकडे तुमच्या त्या शहरांचा निर्देशांक 30च्या आत असतो, हा तुमचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. तिथे पाणी निर्मळ असते, गोंगाट मर्यादा ओलांडीत नाही. जगातील 100 स्वच्छ शहरांमध्ये भारतभूमीतील एकाही शहराला स्थान मिळवता येत नाही. मात्र जगातील 20 गलिच्छ शहरांच्या यादीत शिरोभागी दिल्ली व त्यानंतर आपली 13 इतर शहरे येतात. हे आपले दुर्दैव आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण पर्यावरणाचा मुद्दा बघतो, तो कोणत्या पद्धतीने बघतोय हेही ते सांगतात. भारतातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 101 ते 200 मध्ये असून तो 500 पर्यंत जात राहतो. 20 कुठे, 101 कुठे, 200 कुठे, आणि दिल्लीमध्ये तुमच्याकडे जे मागच्या वर्षी गाठलेला एक महत्वाचा म्हणजे उच्चांक होता, ज्याद्वारे तुम्ही हेल्थ इमर्जन्सी वगैरे असे काही मुद्दे तिकडे पाहिलेत, संचारबंदी किंवा असे मुद्दे जे आपल्याला दिसतात, त्यामुळे हिवाळ्यामध्ये जे दिल्लीमध्ये घडतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे स्पष्ट होताना दिसतात. त्यानंतर त्यांनी बीजिंगमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या, की बीजिंगमध्ये त्यांनी जे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या, त्या नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्याकडे जे क्लीन एअर निर्माण करू शकतील अशा मशीन्सचा निर्माण केला, ज्याद्वारे पोल्युशन ऍब्सॉर्ब केलं जायचं आणि शुद्ध हवा बाहेर फेकली जायची. अशा प्रकारचा प्रयत्न जेव्हा चीनने केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये बरंचसं उत्सर्जन कमी करून दाखवलंय. ही गोष्ट सुद्धा त्यांनी केली, त्यांनी तिकडे सांगितलेली दिसते. त्यानंतर ते वॉटर फुटप्रिंट्स बद्दल काही गोष्टी सांगतात, की कशा पद्धतीने आपण वॉटर फुटप्रिंट्स बघत असतो. एका कपाच्या चहापासून ते तुमच्या जीन पॅन्ट पर्यंत किती वॉटर फुटप्रिंट्स आपण सोडतो, म्हणजे त्या दोघांचा एकमेकांशी असलेला संबंध, हा मुद्दा ते सांगतात.
फुटप्रिंट्स म्हणजे काय हे समजवण्यासाठी आता एन्व्हायरमेंटचं लेक्चर नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये मी जात नाही आता. नंतर कधीतरी तुम्ही त्या गोष्टी बघा. त्याच्या पुढे गेल्यानंतर लेखक एका वेगळ्या गोष्टीचं उदाहरण देतात. मुंग्यांचे महाभारत हा पुढचा धडा आहे, जो याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. तुमच्या डोळ्यांदेखत आपल्या स्वतःच्या अतिशय सुंदर गोष्टींची हत्या होत आहे. आशा, तळमळ, स्वातंत्र्य आणि बालके या 4 शब्दातनं ते तुम्हाला संपूर्ण कॅनव्हास उभा करून दाखवतात, जो तुमच्या एकूण पर्यावरणवाद्यांनी तुमच्यासमोर आणलाय. एक चित्रपटाचा रेफरन्स ते देतात, शाखा प्रशाखा नावाचा चित्रपट सत्यजित रे यांचा. त्याच्यामध्ये त्यांचा नातू सत्यजित रे स्वतः तिकडे आजोबांची भूमिका पार पाडतात. त्यांच्या नातवाला ते जेव्हा विचारतायत तुला काय काय माहिती आहे, तेव्हा नातू गप्पांमध्ये सांगतो, मला पाढे एबीसीडी सगळं येतं. इतकंच काय, मला ना पांढरा पैसा आणि काळा पैसा कुठे ठेवतात हे सुद्धा समजतं. तिकडे सत्यजित रे यांना एक गोष्ट कळून चुकते की आपल्या पिढीमध्ये आपण जे 2 मूल्य वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला, पांढरा पैसा काळा पैसा, म्हणजे तुमच्याकडे मूल्य आणि अमूल्य जी आपण वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला, आपल्या नातवाला ही गोष्ट जर आधीच माहिती असेल तर एखाद्याने काळा पैसा बाळगण्यामध्ये गैर काय हा मुद्दा आपण तिकडे सहजरी ऍक्सेप्ट करू, ही गोष्ट त्यांना तिकडे छळून जाते. त्याचप्रमाणे नासा मधले प्रमुख हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर जेम्स हॅन्सन यांचं त्यांनी नाव दिलंय. त्यांनी जागतिक उष्मावाढ होती हे सगळ्यात पहिल्यांदा 1988 मध्ये सांगितलेलं होतं. त्यांनी सांगितलंय, त्यांनी तिकडे शपथपूर्वक निवेदन केलं होतं, टेस्टिमनी केली होती तुमच्या एकूण या बदलांना लक्षात घेऊन, असं त्यांनी तिकडे रेफरन्स दिलेला आहे. त्यांनी 1.5 डिग्रीचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा दिला होता. या एकूण कल्पनेला हॅन्सन ज्यांनी ही पहिल्यांदा गोष्ट मांडली, त्यांनी एक मुद्दा असा मांडला होता, पर्यावरण ऱ्हासामुळे लहरी हवामान, चक्रीवादळ आणि वणवे यांना सामोरे जाण्याची वेळ आपल्या नातवंडांच्या पिढीवर येणारे, या कल्पनेने हॅन्सन हे व्याकुळ झाले होते. म्हणून त्यांनी त्यांच्या नातीला, जिचं नाव दिलंय सोफी किवनव्हॅन, हिला बरोबर घेतलं आणि त्यांनी केला ओरेगॉनच्या जिल्हा न्यायालयामध्ये एक खटला दाखल. या खटल्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अमेरिकी सरकारने कोळसा खाणींना आणि तेलांना, या जीवाश्म इंधनांना मुक्त वाव दिलाय, त्यामुळे आज अमेरिकेमध्ये पुढच्या ज्या पिढ्या आहेत यांचं भवितव्य धोक्यात आलंय. झालं असं, या एकूण व्यवस्थेमध्ये तुमच्याकडे अमेरिकी न्यायालयाचा एक मुद्दा लक्षात दिला. म्हणजे आपण ज्या वेळेला ज्युडिशियल रिस्ट्रेंटचा मुद्दा बघतो, जी कन्सेप्ट आज अमेरिकी न्यायव्यवस्थेमध्ये आपण बघतो की प्रत्येकाने आपलं काम करावं, कुणी एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये, साध्या भाषेत बोलायचं झालं तर. सो तुम्हाला जर कायदा बनवायचा आहे या उत्सर्जनावरती, तर ते बनवणं तुमच्या कायदेमंडळाचं काम असलं पाहिजे, पार्लमेंटनी हे काम केलं पाहिजे, हा मुद्दा ते मांडतात. हीच गोष्ट बराक ओबामांनी पण सांगितली आणि हीच गोष्ट ट्रम्पनी पण सांगितली, असं जेव्हा हेन्सन म्हणतात तेव्हा ते म्हणतात मला इकडे आश्चर्याचा धक्का बसला. कारण अदरवाईज बराक ओबामा एका वेगळ्या पक्षाच्या विचारावरती चालणार आहेत आणि ट्रम्प हे वेगळ्या पक्षाच्या विचारावर चालणार आहेत, असं ते आतापर्यंत मानत होते. आणि मग त्यांना परत एकदा कळून चुकतं की अमेरिकेमध्ये जी ऑलिगार्कची कन्सेप्ट आपण बघतो, ही ऑलिगार्कची कन्सेप्ट ज्याच्यामध्ये तुमची एक प्रकारची आर्मी आणि एक प्रकारचे तुमचे जे कॉर्पोरेट्स आहेत, हे जे सरकार चालवतात, याची जाणीव ओबामांना पण होती आणि याची जाणीव ट्रम्पना पण आहे. हे बघून हेन्सन यांना आश्चर्य वाटतं. नंतरच्या काळामध्ये न्यायव्यवस्थेने सांगितलंय की जरी ही गोष्ट असली तरी तुमच्याकडे मूलभूत हक्कामध्ये राईट टू एन्व्हायरमेंट हा सुद्धा मुद्दा आहे. जेव्हा तुमच्या मूलभूत हक्कांमध्ये राईट टू एन्व्हायरमेंट हा मुद्दा येतोय, तेव्हा त्या मुलीने जी दाखल केलेली केस आहे ती योग्य आहे. आज तुमच्याकडे 2020 मध्ये सुद्धा ही केस जुलियाना खटला नावाने प्रसिद्ध आहे आणि ती अजूनही तशीच पेंडिंग आहे. अजूनही ती निकाली निघालेली नाहीये आणि ती पुढच्या काही दिवसांमध्ये निकाली निघणार पण नाहीये, कारण ट्रम्प यांची असलेली निवडणुकीची पुढची जी काय डेट आहे किंवा पुढचा जो काही मुद्दा आहे तो बघता ते निकालात निघणार पण नाहीये. याच रेफरन्सला घेऊन भारतामधल्या काही केस स्टडी त्यांनी सांगितल्या आहेत. 2015च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 3 बाळांच्या वतीने स्वच्छ हवेसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. 8 महिन्यांचा अर्जुन गोपाल, 8 महिन्यांचा आरव भंडारी आणि 16 महिन्यांची झोया राव यांच्या वतीने घटनेच्या 21व्या कलमानुसार त्यांच्या वडिलांनी याचिका दाखल केली. याच याचिकांना लक्षात घेऊन तुमच्या दिल्लीमध्ये जो आपण मुद्दा आणला होता 8 ते 10 ही तुमची फटाक्यांची वेळ असावी, ही गोष्ट जी आपण नंतर मान्य केली, ती मान्य करण्याच्या मागे या 3 याचिकांचा हात होता, हे तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे. त्याशिवाय 2016च्या ऑक्टोबर महिन्यात दिल्लीच्या सुवर्ण पार्कमध्ये राहणारा 14 वर्षांचा हर्ष दाहिया आणि त्याचे 5 मित्र नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे पोहोचतात, म्हणजे राष्ट्रीय हरित लवाद ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे पोहोचतात आणि त्यांच्याकडे दाद मागतात की हे जे आमच्याकडे गुणवत्ता घसरती, एअर क्वालिटी इंडेक्सचा जो मुद्दा आहे तो दाखवतात आणि आम्हाला ही गोष्ट करून द्या, उपलब्ध करून द्या, हा मुद्दा सांगतात. 2019 मध्ये महाराष्ट्र, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, नागालँड आणि आसाम या राज्यांनी हवा शुद्ध करावी, अन्यथा वार्षिक 1 कोटींचा दंड तोपर्यंत द्यावा जोपर्यंत ते दिलेलं वचन पूर्ण करत नाहीत, असा आदेश सुप्रीम कोर्ट देतं. म्हणजे या पद्धतीने या न्यायालयांनी एक प्रकारची वेगळी ऍक्टिव्ह भूमिका घेऊन राज्यांना अशा प्रकारचा दंड सुद्धा लावलाय.
त्यानंतर एक रेफरन्स लेखक देतात, ते म्हणजे डेहराडून मधील जी पर्यावरण कार्यकर्ती आहे दिनेश पांडे यांची कन्या रिधिमा पांडे, जिला एक प्रकारे नंतर भारताची ग्रेटा म्हणून पण ओळखलं गेलं, जी कार्यकर्ती होती तिच्या एकूण विचारांमुळे. त्यानंतर तुमच्याकडे एक मुद्दा असा आला, कराचीमध्ये एक वेगळाच मुद्दा उपस्थित झाला. अर्थात कराचीचं प्रकरणच पुन्हा वेगळं आहे, पण त्यांचा मुद्दा पण वेगळा होता. त्यामुळे कराचीमध्ये रबाब अली या 7 वर्षाच्या मुलीने केली याचिका दाखल. तिकडच्या राज्यकर्त्यांनी याचिकेकडे दुर्लक्षच केलं आणि उलट असं म्हणलं की 7 वर्षाची मुलगी अज्ञान मुलगी आहे, तिला काय दाद मागता येत नाहीये. हा मुद्दा कराची जी अपेक्षा होती अर्थात पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडनं त्यांनी ती पूर्ण केली या बाबतीमध्ये. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला न्यायालयाची अपेक्षा आली, तर न्यायालयाने मात्र याच्यावरती जरा सापेक्ष भूमिका घेतली आणि न्यायालय असं म्हटलं की सर्वसामान्य जनतेच्या व्यापक हिताचे रक्षण करण्यासाठी अज्ञान बालक सुद्धा न्यायालयाचे दार ठोठावू शकते. म्हणजे त्या केसमध्ये न्यायालयाने एक प्रकारे ती जी मुलगी होती तिची भूमिका मान्य केली. त्याच्यानंतर लेखक मुंबईच्या आरेच्या वृक्षतोडीचं उदाहरण देतात. हा मुद्दा डिबेटेबल आहे, जो आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याकडे मी आता परत घुसत नाही. त्याबद्दल लेखक काही गोष्टी सांगतात. मगाशी जसं मी म्हटलं होतं की कॉर्पोरेटोक्रेसी ही कन्सेप्ट जी आहे, ऑलिगार्क संदर्भात जी गोष्ट आहे, जसं मी म्हटलं ओबामा असतील किंवा ट्रम्प असतील, त्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट त्यांनी परत परत आणलेली आहे. टोळी स्वतः पर्यावरणाचा विनाश घडवून अजस्त्र संपत्ती गोळा करत असते, असं एक वाक्य त्यांनी तिकडे सांगितलेलं तुम्हाला दिसतं. आणि या वाक्यावरती त्यांच्या या पॉइंटचा एंड होतो. आणि मग त्याच्यानंतर ते नफ्याबद्दल बोलतात. म्हणजे संस्कृती म्हणजे नफा हा एक मुद्दा, जे झालेलं समीकरण म्हणजे आज तुमचं लाईफ ग्रेट कसं काय, तर तुमच्याकडे जेवढा जास्त पैसा तेवढं तुमच्याकडे चांगलं असलेलं जीवन, असा प्रकारचा मुद्दा जो आहे, तो मुद्दा आपल्याला तिकडे लक्षात घ्यायला लागतो. आणि मग याच कन्सेप्ट मधनं आपण एका वेगळ्या पर्यावरणाकडे जातो, एका वेगळ्या, ज्याला आपण कन्झ्युमरिझम म्हणतो किंवा ज्याला आपण चंगळवाद म्हणतो, यातनं आपण किती फुटप्रिंट निर्माण करतो किंवा किती प्रकारे आपण या पैशाच्या मागे पळतो, त्यातलं आपलं मानसिक स्वास्थ्य कसं बिघडतं, त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम वगैरे होतो, याबद्दल ते काही गोष्टी तुम्हाला म्हणजे ते रादर सांगताना दिसतात. त्यानंतर एक ग्रेटाच्या पॉईंटकडे येतो आणि मग मी माझ्या सेशनला वाइंड अप करेन. फ्रान्समधील स्ट्रॉन्सबोर्ग हे शहर, जिकडे ग्रेटाला बोलवलेलं असतं 16 एप्रिलला, तिचा विचार तिला युरोपीय संसदेसमोर मांडायचे असतात. नेमकं 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही नोत्र डॅम बद्दल वाचलं असेल, जे आगीत जळलं होतं, आठवत असेल तुम्हाला तर, त्याची गोष्ट होते. आणि 16 तारखेच्या दिवशी, 16 एप्रिलच्या दिवशी संपूर्ण स्ट्रॉन्सबर्ग ठरवतं की आपण नोत्र डॅमची पुनरुभारणी करायची. ग्रेटा हाच मुद्दा उचलते आणि सांगते की काल जेव्हा तुमच्याकडे एक स्थळ जळलं, तेव्हा आज जेव्हा अख्खं शहर त्याच्या पुनर्बांधणीसाठी एकत्र येतंय, तेव्हा हा टास्क खूप सोपा वाटतोय. जेव्हा मी हा विचार केला होता की अशा प्रकारचं पर्यावरण आपल्याला बदलायचंय किंवा अशा प्रकारचे बदल आपल्याला घडवायचे, तेव्हा ते होणं माझ्यासाठी डिफिकल्ट का होतं, कारण ती गोष्ट ही होती. अशा पद्धतीने तुम्हाला ग्रेटा या गोष्टी सांगताना दिसते. त्यानंतर एक मुद्दा जो त्यांचा राष्ट्रीय ह्याच्यातलं, तुम्हाला भाषण ऐकायचं आहे का, मग ती काय बोलली होती ऐकायचं आहे का? ती संयुक्त राष्ट्रसंघात काय बोलली होती हे तुम्हाला ऐकायचं आहे का तुम्ही व्हिडिओ पाहिला याच्या आधी? बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला असेल, तुला उल्लेख करायचा तर करू शकतोस, नॉट अ इश्यू. 2 मिनिटं लागतील, ऐकायचं असेल तर सांगतो, अदरवाईज मी ह्याच्यावर जातो. ओके. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत जगातील नेत्यांना पाहून ग्रेटा जळजळीत शब्दात म्हणाली, आमच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. तिचा पारा चढत गेला आणि रुद्रावतारात ती गरजली, मी इथे असणं चुकीचं आहे. आय शुड नॉट बी हिअर, असं तिचं तिकडे त्या ह्याच्यातलं वाक्य असतं. मी समुद्राच्या पलीकडे शाळेत असायला पाहिजे. तुम्ही आम्हा तरुणांना आशा दाखवता, तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही माझं बालपण, माझी स्वप्न हिरावून घेतली आहेत, तरी मी नशीबवान आहे. मात्र असंख्य लोकांना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत. कित्येक लोक मरत आहेत. संपूर्ण परिसंस्था कोलमडून पडते. इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण परिसंस्था कोलमडून पडत आहे. मानवजात व जीवसृष्टी लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व सर्वकाळ होणाऱ्या आर्थिक विकासाच्या परिकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? इकडेच ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती एक प्रकारचा वार जो आहे तो पहिल्यांदा करत असते. जेव्हा तुम्ही सर्वकाळ विकास म्हणताय, तेव्हा ती गोष्ट समजून घ्या, ती काय म्हणतीये तिच्या एका त्या छोटेखानी भाषणामध्ये. तुम्हाला तातडी आणि आणीबाणी समजते असं तुम्ही म्हणता. माझा त्यावर अजिबात विश्वास नाही. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तेव्हापासून विज्ञान हे निखळपणे, पारदर्शीपणे सारं काही सांगत आहे. इकडे रेफरन्स हेन्सन यांचा आहे. तो मगाशी आपण ऐकलं 1988 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती. जेव्हा ग्रेटा बोलते तेव्हा त्या गोष्टीला 30 वर्ष उलटून गेली आहेत जी आहेत ती. तेव्हापासून हे विज्ञान हे निखळपणे, पारदर्शीपणे सारं काही सांगत आहे. तुम्ही त्याकडे ढुंकूनही न पाहण्याचंच कार्य सातत्याने केलं. कित्येक पावलं उचलता आली असती, परंतु काहीही न करता तुम्ही खूप काही करत असल्याचं सांगत आलात.
तुम्हाला परिस्थिती समजूनही तुम्ही कृती करत नाही आहात हे दुष्टपणाचे आहे आणि याविषयी तुम्ही जे म्हणता त्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. येत्या 10 वर्षात कर्ब उत्सर्जन म्हणजे तुमच्या एकूण जे एमिशन आहे, कार्बन एमिशन निम्म्याने कमी केलं तर जगाची तापमान वाढ ही 1.5 अंश सेल्सिअस इतपतच वाढण्याची शक्यता ही 50% आहे. त्यामुळे होणारे परिणाम हे अपरिवर्तनीय व मानवी नियंत्रणापलीकडचे असतील. जीवसृष्टीच्या वाचण्याची शक्यता ही 50%च आहे. हे तुम्हाला स्वीकारायला असेल, परंतु आम्हाला हे अजिबात मान्य नाही. या एका वाक्यात ग्रेटा तुमचं आणि आमचं, असण्याचं आणि नसण्याचं म्हणजे एक शब्द त्यांनी मगाशी वापरला होता, प्रदूषण करते आणि प्रदूषणग्रस्त, पर्यावरण मस्त आणि पर्यावरण त्रस्त अशा पद्धतीचे शब्द लेखक तिकडे वापरतात. पर्यावरण मस्त आणि पर्यावरण त्रस्त आणि प्रदूषण करते आणि प्रदूषणग्रस्त हा मुद्दा ती क्लिअर करते. तुम्ही पोक्त आणि पक्व नाही आहात. मॅच्युअर्ड असा मुद्दा तिकडे ती वापरते. तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आता तुमची फसवणूक तरुणांच्या लक्षात येऊ लागली आहे. आम्ही सहन करणार नाही. पुढील सर्व पिढ्यांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. तुम्ही आताही आमची फसवणूक करण्याचीच निवड करणार असाल तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. यापुढेही आम्ही हे प्रकार चालू देणार नाही आणि आता आणि इथेच सोक्षमोक्ष लागला पाहिजे. टाइम टू ऍक्शन नंतरचा जो मुद्दा येणार होता, आधी जो आपण मुद्दा मगाशी पाहिला तिचा जो मुद्दा होता, जग जागं झालं आहे आणि बदल होत आहे. तुम्हाला हे आवडो किंवा न आवडो, धन्यवाद. हे ग्रेटाचं वाक्य होतं. आय होप माझा माईक चालू होता आणि तुम्ही सर्वांनी हे भाषण ऐकलंय. इकडे माझं पुस्तक प्रकरण संपलंय. आता मी मगाशी सांगितलेल्या गोष्टीचं 1 मिनिट एक्सप्लेनेशन देतो, मग आपण पुढच्या सेगमेंटकडे येऊयात. मी जेव्हा सरांना विचारलं की माझा माईक चालू आहे का, जेव्हा ग्रेटाला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भाषण द्यायला बोलवलं होतं, तेव्हा ग्रेटाने सुरुवात केली होती या वाक्यामधनं की आय होप माय माईक इज वर्किंग. आणि जेव्हा तिचं भाषण संपत होतं तेव्हा ती असं म्हणली होती, आय होप द स्पीकर वॉज वर्किंग अँड यू मस्ट हॅव लिसन टू मी. म्हणून मी आता असं म्हणलं की माझं भाषण तुमच्यापर्यंत डिलिव्हर झालं असेल. ही गोष्ट या ग्रेटाची कहाणी आहे. सरांकडे येऊया. खूपच छान चिन्मय. प्रभावी विषय पण प्रभावी होता, मांडणी पण खूप छान केली. कोणाला काही प्रश्न किंवा काही बोलायचं असेल तर लोक बोलू शकतो, आपण सदस्य जे आहोत ते. साधारण विषयाप्रमाणे लोक बदलण्याची परंपरा आपण कायम ठेवली आहे सर अजून. हो बरोबर. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. हॅलो. चांगला झाला चिन्मयचं, चांगलं झालं, छान केलं हो. साधारण. धन्यवाद काका. आणि जरा ते नवीन विषय परत आला, म्हणजे बरेच दिवस एक वेगळा. बरोबर. पर्यावरण वगैरे हे बरेच, म्हणजे दिलीप कुलकर्णी मागे आले होते, त्याच्यानंतर कदाचित असेल, मला आठवत नाही मध्ये झाला की नाही, पण तो एक विषय तेव्हा झाला होता. बरोबर, निसर्गाचा विषय झाला होता. शशांकला काही प्रश्न होता? हा शशांक बोल. मला असं विचारायचं होतं की तिच्यावरची टीका केली जाते की ती मॅनिप्युलेटेड आहे वगैरे वगैरे, किंवा एका मोठ्या कॉन्स्पिरसीचा ती पार्ट आहे वगैरे, याच्याविषयी काही वक्तव्य केलंय का पुस्तकात? पुस्तकात त्यांनी प्रकाश टाकलाय का? हो, पुस्तकात त्यांनी तिची बाजू मांडली आहे. तिचं म्हणणं असं आहे की मी एक साधी मुलगी आहे, मला माहित नाही मी अजून किती वर्ष जगेन, मी माझ्या आजाराने त्रस्त आहे, मला जे दिसतंय त्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करते, एवढाच मुद्दा लेखकांनी मांडलाय. लेखकांनी त्याचा पाळमुळं खणण्याचा प्रयत्न केलेला नाही की खरोखर ती फंडेड आहे का नाहीये, किंवा खरोखर ती, कारण लेखकांनी जिकडे तिकडे असंच सांगितलंय की तिला जे पुरस्कार मिळाले, म्हणजे एक पॉइंट तू विचारला म्हणून लक्षात आला माझ्या. 19 सालची घटना होती ज्या वेळेला नोबेल पीस प्राइज तिला द्यावं अशी चर्चा सुरू होती, आणि त्याच वेळेला मग ते आपला तो देश कोणता, इथिओपिया नाही, युरिट्रिया होता ना तो, आय गेस. इरिट्रियाचा येस. तर त्या नबींना त्यावेळेला ते नोबेल प्राइज मिळालं, नबी अहमद यांना मिळालं, राईट. आणि त्याच्यानंतर हिला तिकडून एक बदलण्यात आलं किंवा तिला बाहेर काढण्यात आलं त्याच्यातनं. याचा मधलं राजकारण सांगताना सुद्धा लेखक तेच सांगतात की तिला पर्यायी नोबेल म्हणजे एन्व्हायरमेंट जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये काही $52,000 वगैरे असा काही पुरस्कार तिला त्यावेळेला दिला गेला होता, आणि तिने तो पुरस्कार तुमच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये वाटून टाकला अदरवाईज जो होता तो. म्हणजे त्याच्यामध्ये लेखक एकदा रूपक वापरतात बोलताना की तिचा हा साधेपणा हा दिखावा आहे लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी, की तिचा हा साधेपणा ही खरंच तिची मानसिकता आहे. यामध्ये मात्र ग्रेटा तुम्हाला अजूनही खिळवत ठेवते, किंवा यामध्ये अजूनही ग्रेटा तुम्हाला बुलवत ठेवते. यू कॅन नॉट अराईव्ह ॲट अ कन्क्लुजन की ती जे बोलतीये
किंवा तिचे जे अश्रू आहेत हे मनापासून आहेत का नक्राश्रू आहेत हे कळत नाहीत बऱ्याचदा असं लेखक त्यावेळेला सटल कमेंट करतात जी आहे ती. त्यामुळे येस वी कॅन म्हणजे एक तो मार्ग असूच शकतो, बट जी उदाहरणं अदरवाईज लेखक देत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे एक गोष्ट तर क्लिअर होते की हे जे घडतंय त्याचं काहीतरी तरी रिलेशन एकमेकांशी आहे. म्हणजे यू मे नॉट टर्म इट एज अ क्लायमेट चेंज, यू मे नॉट टर्म इट एज अ काय म्हणतो ते एक तुमचं काय तुम्हाला एकूण ती कॉन्स्पिरसी वगैरे म्हणायची असेल ती, बट येस देर इज समथिंग की विच नीड टू बी टेकन केअर ऑफ, आणि ती गोष्ट आपण बघतोय का असा एक मुद्दा उपस्थित होतो तिकडे.